मायावताई, यानंतर कार्यक्रमाचे आयोजक शिवश्री हरिदासजी कोंडूजी गौरकर, आपणास विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. आज आमच्या कुटुंबातील एक अभिवादन सोहळा ज्यांचा आहे त्या माझ्या पत्नी निसर्गवासी झाल्या. आणि आज आपण कार्यक्रम घेताना काय उद्देश काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नरेंद्र गेडाम सर, सोशल एज्युकेशन मूवमेंट चंद्रपूर, म्हणजे त्यांनी एक आपली सरकारी नोकरी सांभाळून सर्व आयुष्य अधिकारी म्हणून असताना सुद्धा आपलं आयुष्य या आपल्या चळवळीला, आपल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी पूर्ण आयुष्य झिजवलं ते उद्घाटक नरेंद्र गेडाम सर. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे भाऊ सन्माननीय रामदासजी कोंडूजी गौरकर, की ज्यांनी माझे मोठे बंधू असून सर्व विश्वास माझ्यावर ठेवला आणि विश्वासानं माझं सर्व हे कार्य पुढे नेण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीर उभे आहे. आणि ते आता बोलत नसल्यामुळे दुसरे मी अध्यक्ष एक हंगामी म्हणून ठेवले. ते सन्माननीय 1991ला मी या कोलपना या ठिकाणी आलो आणि तेव्हापासूनच आमची जी ओळख झाली आणि ओळखीतून या चळवळीकडे वळलो ते सन्माननीय प्रभाकरजी गेडाम. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, ज्याची आपण या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध असूनही ते कसं आपल्याला कमजोर केलं आहे, कमकुवत केलं आहे, त्यांचं सखोल मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रभर फिरतात. आणि ते आता आपल्या नागपूरवरून कोलपना या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले रमेश बिजेकर सर. आणि या मंचावर उपस्थित चळवळीचे सर्व योगदान काम करणारे मुनसर, भास्कर मुनसर, आणि मी एक OBC या नात्याने जे जुडलो ह्या चळवळीला ते भास्कर कामटकर सर. मुख्य म्हणजे काहीतरी माणसाचं कोणत्या तरी समाजाचं हे राहावं, OBC काय असं वाटते. किती आपण म्हणू पण जात काय जात नाही, जातच नाही अशी ही जात आहे. म्हणून ते आम्ही OBCचे कामटकर साहेब तर यांना आम्ही गेडाम सर असे आम्ही जुळून आपण जवळपास 30 वर्षापासून हे काम करतो आहे. आणि आमच्या सोबतच ग्रामीण शाळा बचाव समितीचं काम ज्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केलं ते आमचे इवाईस नवीन पैकी समा पाटील कोवे, माजी सभापती पंचायत समिती कोलपना. आणि या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचं काम, मराठा सेवा संघाचं काम ते तळमळीनं स्वतः करतात, वाहून घेतात. असे घुंगरूड सर आपल्या नोकरीची पर्वा न करता आपलं कार्य सतत काम केलं आणि शेवटी आता रिटायरमेंट झाले. आणि जेव्हा बोलावलं तेव्हा ते केव्हाही बोलवो ते हजर होतात. माझ्या मुलाच्या अपघाताच्या वेळेस मी एक फोन केला तर गाडी हजर केली. असे घुंगरूड सर. अपघात झाला होता माझ्या मुलाचा, त्यावेळेस अडचण पडली, गाडी नव्हती. आणि सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक ठावरी सर. आणि
मी जरी आयोजन केलं सण, माझ्या आयोजनाला गौरकर परिवाराने सहभाग दिला, परंतु हे आपले आप्तष्ट नातेवाईक माझी मंडळी आली आणि मित्रमंडळी आले, त्यांचं मी फार फार अभिनंदन करतो. कारण तेच नसते तर मी काहीच करू शकलो होतो, मी पूर्णपणे खचून गेलो असतो. मला जो आधार दिला ते आधारवड हे माझे नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळी. माझ्या दुर्गाबाईच्या जाण्याने तर ते काही सांगू शकत नाही. तरी पण माणूस जीव आल्यानंतर जातो, हा निसर्गाचा नियम आहे. पण जाताना हा माणसाच्या जीवन प्रवासामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे ना, मरावे परी कीर्ती रूपे ओळावे, हा ध्यास माझ्या दुर्गाबाईनं माझ्यासोबत राहून जो दिला ते शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश की त्या माझ्या मी म्हणजे लहानपणा जेव्हा मला अक्कल आली तेव्हापासून मी शिक्षणाकडेच वळलो आणि शिक्षणाचं घर मला पुनवट या गावीच मिळालं. पुनवट या गावीच मिळालं त्यावेळेस. आणि ते वर्ग 12वी, मी 12वी शिकलेला. आणि माझे गुरु माझ्या म्हणजे सासरे आनंदरावजी बोबडे, योगायोग असा आहे, आनंदरावजी बोबडे माझे सासरे, आणि त्यांनी वर्ग 3रा मला शिकवलं. आणि त्यांची मुलगी म्हणून शिक्षणाकडे मी फार एका चाणक्य विचारानं काम लागलो. असं काम करता करता जेव्हा आता मी आत्ताच म्हटलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे कोणी म्हटलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. मग बाबासाहेबाला स्वीकारणे हा आपल्या ओबीसी वर्गांना फार कठीण जा लागलं. मी शिकलेली बाई असल्यामुळे मी त्यांना समजून घेतलं, त्यांनी समजून घेतलं लवकर. पण समजवताना इतरांना समजवताना फार कठीण जात होतं. कठीण असताना मला ज्या ज्या हालअपेष्टा कुटुंबात आल्या त्या हालअपेष्टांना संघर्ष करताना त्यांनी खंबीरपणे उभे राहिल्या त्या माझ्यासोबत. म्हणूनच मी आज एवढं मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करत आहो. तर त्यांनी जर त्यावेळेस मला साथ दिली नसती तर मी काही करू शकलो नसतो. एक वेळ अशी आली होती की मी जेवण करण्यासाठी सुद्धा म्हणजे अडचणीत आलो होतो. आपल्या कोरपण्याचे गणपतराव गिरडकर पाटील आहे, त्यांच्या खऱ्यावर अक्षरशः आम्ही दोघा जाऊन तुरी येचून आणून आम्ही जेवण केलं, उसळ बनवून. अशाही प्रसंगामध्ये माझ्या दुर्गाबाईंनी साथ दिली. कधी त्यांनी कोणत्याही याला हट्ट बाळगला नाही. शिक्षण म्हटलं आणि शिक्षणासाठी कोणीही जर माझ्या घरी आले, किती अडचण राहिली, किती अडचण असू द्या, काही असू द्या, पण शिक्षणासाठी त्या पुढे येऊन आपल्या पोटातलं पदर जेवढा जमन तेवढा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा त्या मनाच्या मोठ्या शिक्षणासाठी त्यांनी फार कष्ट सहन केलं. ते सांगताना मी कोणाचं काही करणार नाही, पण विशेष म्हणजे शिक्षणासाठी फार फार त्यांचं योगदान आहे माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नातेवाईका संबंधाला. तर अशाच सर्व मध्ये माझ्या नातेवाईकामध्ये माझ्या मित्रमंडळीमध्ये
त्या आणि येणाऱ्या पिढी जसे माझे मुलं आहे मुली म्हणा माझे नातू नात जे काही आहे त्यांनाही शिक्षणाचा वारसा पुढे असाच चालू राहावं निरंतर, त्यासाठी हा एवढा खटाटोप उपक्रम आहे, दुसरा काही नाही. आणि जोपर्यंत माणूस आपले इतिहास जे काही वर्तमान इतिहास आहे घडलेले आहे गोष्टी आपल्या मुलाबाळापर्यंत आपल्या मित्रमंडळीपर्यंत सांगत नाही, माहिती देत नाही, तोपर्यंत त्यांचं माहितीपट मिळत नाही आणि खऱ्या अर्थानं आपण पुढची वाटचाल करण्यासाठी अपयशी ठरतो. म्हणजे अजून आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारामध्ये बोलतात, तुझ्या बापानं हेच शिकवलं का, तुझ्या आईनं हेच शिकवलं का, तुझ्या आजोबानं हेच शिकवलं का, इथपर्यंत बोलतात. म्हणून यासाठी हे शब्द आपल्याला अति महत्त्वाचे शब्द आहे, असे काही नाही, वाईट वाटायचं काम नाही. शिकवलं का म्हणजे आपले जर मुलं बाळं भुईले भार आणि जीवाले का झाले, मग कोणाच्या जीवावर उधारले, जीवाचा नाश केला कोणाचा, तर ते मुली जन्म देऊन अर्थ नाही. तर त्या असे होऊ नये, असं कधी कोणावर कोणतं काही वाटोळं कोणाचं होऊ नये, त्याकरिता आम्ही नागपूरवरून मार्गदर्शन बोलावले. आज येथील गडचंद्र येथील प्राध्यापिका सोज्वलताई ताकसांडे मॅडम, प्राध्यापिका म्हटलं तर ते 1.25 लाखाच्या महिन्याचा पगार त्यांचा, आणि ते तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी येतात. महिलांचे प्रश्न व शिक्षण, महिलांचे प्रश्न म्हटलं तर फार मोठे प्रश्न असतात, अजूनही प्रश्न मिटलेले नाही. महिलांना जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो निघत नाही, तो कसा निघावा यासाठी ते सखोल मार्गदर्शन करणार आहे. त्या आत्ता गडचंद्रून निघाल्या आहे. तर मुख्य म्हणजे माझं मत तुम्हाला दिसून आलं की या माझ्या दुर्गाताईच्या विचार हे निरंतर माझ्या कुटुंबापर्यंत आणि ज्यांना पाहिजे त्यांना त्यांच्यापर्यंत जावं, हाच माझा एकमेव उद्देश आहे. आणि मी माझे जेवढे बोललो तेवढं मला ह्या वर्णन करतो म्हणलं माझ्या पत्नीचं तर एवढं कमीच पडते, म्हणून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना एकदा मला जय भीम म्हणावचं मनात येते, पण आता तुम्हाला जय भीम जर डोक्यात नसेल तर नमस्कार म्हणतो आणि थांबतो. साहेब, या ठिकाणी गौरकर साहेबांनी आपलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. आपणसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अशा प्रकारचं आयोजन करण्याचा प्रयत्न करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय शिवश्री नरेंद्रजी गेडाम सर, सोशल एज्युकेशन मुवमेंट चंद्रपूर, यांनासुद्धा विनंती करतो की प्रास्ताविकपर आपले विचार या ठिकाणी आपण ठेवा. उद्घाटनीय विचार आपण या ठिकाणी मांडावे अशी आपणास विनंती करतो. भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महामानव ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचारांचा वसा घेऊन ज्यांनी आपल्या छोट्याशा राज्यामध्ये सामाजिक शैक्षणिक क्रांती घडवून आणली, ते राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज. त्यांचे समकालीन बडोदा संस्थानामध्ये ज्यांनी महान शैक्षणिक क्रांती घडवून आणली, सामाजिक क्रांती घडवून आणली, ते महाराजा सयाजीराव गायकवाड. नंतरच्या काळातील उदयास आलेले आणि भारताचं नवं राष्ट्र घडवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
समतेचा हा जो प्रवाह आहे, जो इसवी सन पूर्व काळापासून या देशामध्ये निर्माण झाला, लोकायतांची परंपरा असेल, लोकगुरूंची परंपरा असेल, चार्वाकीय परंपरा असेल, या क्रमाक्रमाने विकसित होत गेलेल्या परंपरेमधल्या बुद्ध परंपरा सगळ्या शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, लक्षात घ्या. हे सगळे शेतकरी वर्गातील कसणारे, जमिनीशी निबद्ध असलेले, अशा प्रकारे या परंपरेमध्ये जे विचारवंत निर्माण झाले, लोकायतिक परंपरेमध्ये या परंपरेचा सर्वोच्च बिंदू शेतकरी कुटुंबातील सिद्धार्थ गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम शाक्य ते बुद्ध झाले. ती परंपरा अव्याहतपणे जी आपल्यापर्यंत आली, आधुनिक काळात ती आपल्याला महामानव ज्योतिबा फुलेंनी दिली. ज्योतिबा फुले कोण आपल्याला परिचित आहे. शाहूजी महाराज, सयाजीराव महाराज आणि हा सगळा वसा पत्करणारे बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही त्यांचे वर्ग नीट लक्षात घ्या. विचार हा समतेचा प्रवाह प्राचीन काळापासून सुरू आलेला, तो आमच्यापर्यंत अशा प्रकारे येत या भारताचं नवनिर्माण संविधानाच्या माध्यमातून जे झालं, त्या प्रकाशामध्ये आपली आता ही वाटचाल जशी काही झालेली आहे आणि पुढे होणार आहे, या वाटचालीतील तमाम आमच्या महामानवांना मी विनम्र भावनेने अंतःकरणपूर्वक अभिवादन करतो. आज या ठिकाणी खरंच मला मोठी धन्यता वाटते आहे की आपल्या कुटुंबामध्ये ज्या कुठल्या छोट्याशाही प्रकाश शलाका निर्माण झाल्या असतील, प्रकाशाचे कवडसे निर्माण झाले असतील, प्रकाशाचे किरण कुठे स्फुटित झाले असतील, त्यांनाही आपण जोजवलं पाहिजे, त्या स्मृती जागवल्या पाहिजेत. त्यांचं जे काही कार्य आहे, छोटंसं का असेना, ते आपण त्याचं विस्मरण न होऊ देता ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. याचा अट्टहास धरून गौरकरजींनी, हरिदासजी गौरकर यांनी ह्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आपल्या कुटुंबातील आपल्या सहकारी, त्यांचं निधन झालं 1 वर्षाआधी आणि त्यांचा हा पहिला स्मृतिदिन, दुर्गाताईंचा हा पहिला स्मृतिदिन त्यांनी या पद्धतीने आयोजित केलेला आहे. पारंपरिक पद्धतीने अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बरेच लोक करत असतो आपापल्या घरात. पै पाहुणे आलेले असतात, भोजनावळी उठतात, निरोप घेतात, निघून जातात. परंतु याही प्रसंगी विचारांचा एक प्रवाह तो तेवत राहिला पाहिजे. आणि हे जे स्मृतिशेष झालेली आमच्या घरातली व्यक्ती आहे, ती या विचारांनी ओळखली गेली पाहिजे. जो काही विचार त्यांच्या डोक्यात असेल, ज्या विचारांनी त्यांनी काम केलेलं असेल किंवा जीवन व्यतीत केलेलं असेल, तर त्यांचा तो विचारही या निमित्ताने पुन्हा उजागर झाला पाहिजे. केवळ एक नातं म्हणून त्यांची आठवण राहण्याऐवजी, केवळ तशीच राहण्याऐवजी त्यांची ओळख इतपर त्यांच्या विचारांनी झालेली पाहिजे. हा विचार आणून दुर्गाताई हरिदासजी गौरकर यांचा स्मृतिदिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी जेव्हा अभिवादन करण्यासाठी त्यांच्या फोटोच्या समोर उभा झालो, तेव्हा मी काय पाहिलं, मी त्यांच्या डोळ्यात बघत होतो. त्या फोटोमध्ये आपणही पाहिलं असेल, आपल्या
शरीराची चेहऱ्याची एक ठेवण असते आणि काही वैशिष्ट्ये असतात. पारख्यांना पारखता येतात. त्यांच्या डोळ्यामध्ये एक करारीपणा आहे. त्या चित्ररूपाने त्या ठिकाणी आहेत, फोटोच्या रूपाने त्या ठिकाणी आहेत, पण त्यांचा तो चेहरा आहे. त्या चेहऱ्यामध्ये मी पाहिले त्यांचे डोळे आणि त्याच्यातून प्रस्फुटित होणारा भाव, एक करारीपणा, एक निश्चयात्मक अशा प्रकारची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीचे ते डोळे, ते ओळखता येतात. मी ते पाहिलं आणि खरंच त्या अशा असतील. आणि म्हणून त्यांचं हे कुटुंब एक सामान्य अवस्थेतलं कुटुंब आज शिक्षणाची कास धरून, शिक्षणाचा वसा घेऊन आणि शिक्षणासाठी आणि आपल्या उत्थानासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या ह्या आयुष्याचं रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी वाट निर्माण केली, बांधली, त्यांच्याप्रती त्यांचा जो काही छोटासा अभ्यास असेल किंवा त्यांची जी काही छोटीशी जाणीव असेल, त्या जाणीवेला अनुरूप त्यांनी आपलं कुटुंब घडवलं. हे कोण सांगतात? त्यांचे ते डोळे सांगतात. आणि म्हणून मी ती बघत होतो अभिवादन करत असताना. अशी निमित्ते आपल्याला सगळ्यांनी साधली पाहिजेत. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्य गेल्यानंतरही त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी काहीतरी उरलं पाहिजे. खरंच काहीतरी त्यांच्याविषयी सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जीवन जगावं सगळ्यांनी. काहीतरी सांगण्यासारखं शिल्लक सोडून जायचं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. खूप अचाट कामं सगळी करतात असं नव्हे, परंतु कुठलं तरी एखादं कार्य कुटुंबाला, समाजाला, परिसरातील लोकांना कुठली तरी दिशा हे देण्याचं काम. आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी प्रश्नांना घेऊन आपण लोकांच्या कामी पडलो, 4 लोकांचं भलं केलं, उद्धार केला, लोकांना सन्मार्गाला आणलं, सन्मानाचं जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली, असं काहीतरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे. आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती ह्या अशा असायला पाहिजे. आणि अशा व्यक्ती जर कुटुंबामध्ये निर्माण होत असतील तर त्यांच्या अस्तंगत होण्याच्या नंतरही, आपल्यातून निघून जाण्याच्या नंतरही त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे काहीतरी उरते. ही अशी उदाहरणं आपण दिली पाहिजे. तुम्ही मोठ्या मोठ्या शहरात जात असाल, अनेक चौकांचे, रस्त्यांचे नावं तुम्हाला पाहायला मिळतील. आता ती साधारणतः कोणाची नावं पाहायला मिळतात तुम्हाला माहिती आहे. ते बळवंतप्पा चौक नावाचा प्रकार मी बसस्टँडच्या समोर जेव्हा पाहिला, ती पाटी वाचली, तर मला काहीच अर्थबोध होईना. पण अशाच लोकांची नावे ठिकठिकाणी का आली? कारण त्यांनी त्यांची लहानातली लहान माणसं जी मृत्यू पावल्याबरोबर ज्यांचा विसरच पडून जायला पाहिजे, अशाही लोकांना एवढीशी असतील, राईसारखी असतील तर पर्वतासारखी बनवून ठेवलेली आहे. आणि आम्ही इतके करंटे आहोत की आमच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, रक्ताचं पाणी केलं, त्यांचीही आठवण नीट करत नाही. आणि जी काही अशी सर्वसामान्य कुटुंबातली जी कर्तबगार म्हणून माणसं झाली असतील, व्यक्ती झाल्या असतील, त्यांच्याही स्मृती आपण जागवत नाही. ज्यांच्या स्मृती नको जागवायला, ज्यांची आठवण नको करायला, ज्यांच्या पुढे नको नाचायला, ज्यांचा शेंडा बूड आपल्याला माहिती नाही, ज्यांचा आपल्याशी अर्थार्थी संबंध नाही, अशांसाठी आपण खपतो, नाचतो, रंगवतो, अजून काय काय करतो. त्या काय काय करण्यामध्ये आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. आमची माणसं आपण मोठी केली पाहिजे. त्यांचं इवलंसं जरी कार्य असेल, कर्तृत्व असेल, तरीही ते मोठं केलं पाहिजे. तो इतिहास आहे आमच्या वाटचालीचा.
आम्ही कुठून कशा प्रकारे वाटचाल करत करत इथवर आलो, याचा हा असा पट जर आपण लोकांच्या पुढे मांडला, सातत्याने लोकांच्या पुढे जर राहिला, तर इथून पुढे पुन्हा कोणता पल्ला गाठायचा आहे, कुठवर वाटचाल करायची आहे, ते आम्हाला आणि आमच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना ठरवता येतं. आणि म्हणून आमच्या समाजाने, म्हणजे हा बहुजन समाज जो आहे, 18 पगड जातींचा मिळून बनलेला बहुजन समाज, ज्योतिबा फुलेंनी या समाजाला हे नाव दिलं. त्याच्या आधी शेतकरी कुटुंबातल्या असलेल्या सिद्धार्थ गौतमाने हे नाव दिलं. चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सांगितलं की फिरत चला, या गावी जा, त्या गावी जा, सगळीकडे भ्रमंती करा आणि अज्ञानात खितपत पडलेल्या लोकांना प्रकाशात आणा, ज्ञानाचा प्रकाश त्यांना द्या. असं काही त्यांना सांगा की जिथून ते अत्तदीपभव होतील, स्वयंप्रकाशित होतील, असे प्रकाशित होतील की ज्यांच्या प्रकाशामध्ये अन्यान्य लोकांना वाटचाल करता येईल. हा आमचा फार मोठा वारसा आहे. आम्ही विसरलो. आम्ही म्हणत असताना आजच्या कार्यक्रमाचे आमचे दुसरे प्रमुख अतिथी, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी एकत्रित झालेलो आहोत. ही परंपरा गोरकर कुटुंबियांनी जी सुरू केली ती आपल्या सगळ्यांसाठी नुसतीच प्रेरणादायी असं नाही, तर ती अनुकरणीय पण आहे. आपण त्यांचा हा वारसा पुढे नेला पाहिजे. दुर्गाताई गोरकर यांचा आज स्मृती दिवस आपण साजरा करतो आहोत. आणि नेमका आज सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 152 वर्ष झालीत आणि तोही स्मृती दिवस आज आपण साजरा करतो आहोत. अशा या कार्यक्रमाचे आजचे उद्घाटक नरेन गेडाम सर, आमचे मित्र प्रभाकर गेडाम सर आणि विचार मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, वक्ते, मार्गदर्शक आणि आपण सगळे नातलगगण. नातलग हा शब्द आपला आहे. आपल्याकडे एक प्रथा आहे अजूनही. मी सगळ्यांना विनंती करेन, जरा आपसात बोलू नका प्लीज, कृपया. गोरकरजी, सगळ्यांना विनंती आहे, आपसात बोलू नका. आपल्याकडे एक प्रथा आहे कुलदैवत पूजण्याची. हे कुलदैवत कुठून अस्तित्वात आले? आपल्याकडे 2 ओळख आपल्या पूर्वजांच्या सांगितल्या जातात. एक गोत्र सांगितलं जातो आणि दुसरा कूळ सांगितला जातो. आपण आजही मुलगी पाहताना किंवा सोयरीक जोडताना कूळ आणि गोत्र पाहत असतो. पण आपलं कूळ कोणतं आहे हे आपल्याला कोण सांगतं? तर आपल्याला ब्राह्मण सांगते, आपल्या परंपरेने आलेले लोक सांगतात. आपलं गोत्र कोणतं आहे, मुलाची पत्रिका जुळते की नाही जुळत, हे सगळे सांगणारे कोण? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या कूळ आणि गोत्राची एक मोठी परंपरा आणि मोठा इतिहास भारताचा आहे. या कूळ आपण जर आपलं समजून घेतलं तर हे सगळे श्रमिक जातीमधले जे लोक आहेत, या सगळ्यांचे कूळ एकमेकाशी जुळणारे आहेत.
आपला समाज हा गण समाजातून विकसित होत होत जाती समाजापर्यंत आपण आलेलो आहोत. आता नवरात्र सुरू आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस आपण देवीचं जागर करतो आणि आमच्या आया बहिणी 9 रंगाच्या 9 दिवस साड्या घालून तिला उतराई होण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण हा गण समाजाच्या निर्मितीची श्रेय हे स्त्रियांना जाते. मानव समाजाची, जगभराच्या मानव समाजाची भटकंती अवस्था संपून स्थिर वस्ती देण्याचं श्रेय हे स्त्रियांना जाते. आणि त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या नेतृत्वस्थानी होत्या, त्या नेतृत्वस्थानी असलेल्या स्त्रियांचा उतराई होण्याचा आणि त्यांची आठवण करण्याचा, त्यांची स्मृती जपण्याचा हा काळ आहे नवरात्राचा. हा नवरात्राचा काळ एका बाजूला जसं स्त्रियांचा आहे, दुर्गेचा आहे, तसा तो सीतेचा पण आहे, रामाचा नाही आहे. हे समजून घ्यावं लागतं. सीता आणि रामाचा जो संघर्ष होता तुम्हाला माहिती असेल. आज जर एखाद्या लेकराने कितीही गुणवान असेल, पण आपल्या गरोदर स्त्रीला, आपल्या गरोदर पत्नीला जर जंगलात नेऊन सोडलं तर आपण त्याला चांगला मुलगा म्हणून मानू का, याचा विचार करायला पाहिजे. त्या स्त्रीनी पण विचार करायला पाहिजे की जो पोरगा कितीही गुणवान असेल, पण तो आपल्या गरोदर बायकोला जर जंगलात सोडत असेल तर त्या स्त्रीनी त्याच्याबद्दल काय विचार करावा. हे सगळे प्रश्न आपल्या पूर्वजांशी, आपल्या इतिहासाशी जोडलेले आहेत आणि हे आपल्याला कधी कळलं नाही. आणि म्हणून आपण चुकीच्या लोकांना आपल्या डोक्यावर देव म्हणून बसवलं. आपले जे खरे पूर्वज होते, आपले जे खरे मार्गदर्शक होते, जे खरे आपले कल्याणकारी विचाराचा आपल्याला मार्ग दाखवणारे होते, आपल्या श्रमाची लूट होणार नाही असा विचार सांगणारे होते, त्या सगळ्यांना आपण बाजूला केलं. आणि म्हणून वर्ष शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन करावं लागते. आणि वर्षभर आंदोलन केल्यानंतरही 700 लोक शेतकऱ्यांची तिथं शहीद झाल्यानंतरही त्यांचे प्रश्न आज तागाय सुटले नाही. आणि तरी जय श्रीरामाचे नारे आपण लावत असतो. आपल्या कोणताही नारा लावायला मला कोणाचाही विरोध नाही, परंतु ते समजून उमजून नारे लावले पाहिजे. मला जय दुर्गा म्हणायला, नारा लावायला मला कमीपणा वाटत नाही, पण मला कोणी दुसऱ्या संबोधनाने जेव्हा संबोधतो तेव्हा मला त्याच भाषेमध्ये त्याला उत्तर द्यावंसं वाटत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण माझं झालेलं शिक्षण. शिक्षण म्हणजे पहिल्या वर्गात नाव टाकून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आपण शाळेत शिकणे, कॉलेजमध्ये शिकणे, कोणती तरी डिग्री हातात घेणे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. शिक्षण म्हणजे आपल्याला हे जग, आपल्याला आपलं जीवन, आपलं सुखदुःख, आपलं चांगलं वाईट समजून घेण्याची जी दृष्टी देते त्याला शिक्षण म्हणतात. आणि ते कोणी सांगितलं? ते रामाने सांगितलं का? ते कृष्णाने सांगितलं का? किती अजून कोणी सांगितलं का? किती ज्योतिराव फुलेंनी सांगितलं? किती गौतम बुद्धांनी सांगितलं? की डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं? की गाडगेबाबांनी सांगितलं? की तुकाराम महाराजांनी सांगितलं? याचा विचार आपल्याला करावा लागेल. याचा विचार जर आपण करायला लागलो तर आपलं शिक्षण सुरू झालं. जोपर्यंत याचा विचार आपण करत नाही तोपर्यंत आपण आपलं शिक्षण सुरू झालं नाही. मग तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जा की नका जा, ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे. हे शिक्षण आपल्यापासून सातत्याने आपल्याला दूर केल्या गेलं.
मी शिक्षक होतो, 30 वर्ष मी लेकरांना शिकवलं. लेकराला शिकवताना वर्गामध्ये वेगवेगळ्या जातीचे लेकरं यायचे. कोणाकडे डबा राहायचा, कोणाकडे नाही राहायचा, कोणी आजारी आहे त्याला औषध नाही साजर, कोणाकडे पुस्तक आहे, कोणाकडे पाटी नाही, कोणाकडे काही आहे तर कोणाकडे काही नाही. एकाची आई भांडे घासते तर दुसऱ्याच्या बापानं आत्महत्या केली आहे. मी विचार करू शकता अशा वर्गामध्ये त्या मुलांचं सुखदुःख सांगण्याची, समजून घेण्याची क्षमता आपल्या वर्गखोल्यांमध्ये नाही. हे 30 वर्ष या अशाच पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं की हे काय चाललं आहे, हे काय पिढ्या घडवणार आहोत आपण, खरंच घडणार आहेत का पिढ्या? या शाळा सगळ्या पिढ्या घडवायला बसलेल्या आहेत का पिढ्या बर्बाद करायला बसल्या आहेत? कशासाठी काढल्या त्या शाळा? याचा विचार जेव्हा करायला लागलो आणि हळूहळू गेडाम सरांसारखे, प्रभाकर गेडामांसारखे, नरेन गेडामांसारखे, भास्कर मूनसारखे, तुमच्यासारखे लोक जे केवळ अभ्यास करतात तेच नाही शिकवत, तुम्ही सुद्धा शिकवू शकता एवढी क्षमता तुमच्यात आहे, कारण जीवनाचा अनुभव तुमच्याजवळ आहे. हा जीवनाचा अनुभव आणि जे चाललं आहे औपचारिक शिक्षणामध्ये ते याचा विचार करत 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 एक वेळ अशी आली की अरे शिक्षण व्यवस्थाच लयाला गेलेली आहे. ही शिक्षण व्यवस्था आपल्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी नाही, आपल्या लेकरांना या आपलं सुखदुःख, आपलं जीवन समजून घेण्याची दृष्टी देणारं नाही. आणि मग हे होती का, कुठेतरी होती का, कशी आली, शिक्षण व्यवस्थेची सुरुवात कुठून झाली, याचे विचार, याचे प्रश्न मनाला पडत गेले. आणि त्यातून आम्ही काही आमच्या परीनं थोडासा अभ्यास केला. आम्हाला जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जात होतं की आपल्या देशातली महान शिक्षण संस्था होती, शिक्षण पद्धती होती, आणि ती म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. तुम्ही ऐकलं असेल गुरुकुल शिक्षण पद्धतीचं नाव तरी ऐकलं आहे का कोणी? हात वर करा बरं ज्यांनी ऐकलं असेल. किती लोकांनी ऐकलं आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीचं नाव? म्हणजे आता इथे 100 लोक बसलेले आहेत, 5-6 हात वरती आले की ज्यांना हे माहीत आहे गुरुकुल ऐकून. आता बहुसंख्य लोकांना आपल्याला अजून गुरुकुलच माहीत नाही की गुरुकुल होतं काय होतं, कोणत्या आंब्याच्या झाडाचा आंबा होता का वांगा होता हे आपल्याला काहीच माहीत नाही. अशी स्थिती समाजाची सगळीकडे आहे. आणि हे आपलं अज्ञान हजारो वर्ष एका विशिष्ट समाजाला या देशामध्ये राज्य करायसाठी मोकळीक देणारी ठरली आहे. आणि ते त्यांच्या परीने या देशाचं नियोजन करत जातात. आम्ही जेव्हा याचा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की पहिला काळ जो होता भारतीय समाजाचा तो स्त्रीसत्ताक काळ होता, ज्याची आता आपण नवरात्रामध्ये ज्या पद्धतीने आता उत्सव साजरा करतो आहोत, तो उत्सव हा निऋतीचा उत्सव आहे. दुर्गा देवीची आई ही निऋती होती. निऋती हिनी या देशाच्या उत्पन्न आणि वितरणामध्ये समान पातळीवर नियोजन केलेलं होतं. जमिनीचं वाटप असेल, धान्याचं उत्पादन असेल, किंवा लेकरं असतील जन्माला घातलेले, हे लेकरंसुद्धा बापाच्या नावाने ओळखल्या जात नव्हते, आईच्या नावाने ओळखल्या. आईला सोडून जगू शकण्यासारखा वयाचा झाला का ते लेकरू आईचंही राहत नव्हतं, ते पूर्ण गणाचं लेकरू बनत होतं. लक्षात घ्या. आज आमच्या शेजारी दोन लेकरं असेल, एकमेकाची भांडणं झाली तर जे लेकरू रडत आलं त्याचा बाप काही विचार न करता कमरेला धोतर बांधून बाहेर निघतो आणि विचारतो का मारलं माझ्या लेकराला. त्यावेळेला असा विचार येत नाही की हेही लेकरू माझंच आहे, दोघांमध्ये काय झालं ते समजून घेतलं पाहिजे. इथपर्यंतचं अवमूल्यन मानव समाजाचं आणि आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेचं जे झालं ते स्त्रीसत्ता कालखंड नष्ट झाल्यानंतर झालेलं आहे.
आणि ते स्त्री सत्ताक कालखंड नष्ट झाल्यानंतर पहिली व्यवस्था कोणती आली? तर पहिली व्यवस्था आली वर्णव्यवस्था. ही वर्णव्यवस्था मध्ये वर्णाच्या ज्या वर्णाचा आहे, म्हणजे ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण, शूद्र वर्ण. तेव्हा अतिशूद्र नव्हते. अतिशूद्र हे नंतरच्या काळांमध्ये त्याचं पुन्हा वर्गीकरण केलं गेलं. या वर्णव्यवस्थेमधली पहिली शिक्षण संस्था आहे गुरुकुल शिक्षण पद्धती. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये कोणाला प्रवेश होता? तर क्षत्रियांना नव्हता, वैश्यांना नव्हता आणि शूद्रांना नव्हता. यांना शिकण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना नव्हता. सगळ्यात पहिल्यांदा वर्णव्यवस्थेच्या टिकवण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी पहिल्यांदा बंदी कोणावर आणली असेल तर ती स्त्रियांवर बंदी आणली. म्हणून स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली, शूद्रांच्या शिक्षणावर बंदी आणली. आणि तिथं जे शिक्षक होते ते कोणीही शूद्र शिक्षक नव्हते, कोणीही वैश्य शिक्षक नव्हते किंवा क्षत्रिय शिक्षक नव्हते. जे शिक्षक होते ते फक्त ब्राह्मण होते. पहिल्यांदा ब्राह्मणच गुरु, ब्राह्मणच विद्यार्थी. नंतर काही काळाने क्षत्रियांना प्रवेश दिला, परंतु क्षत्रिय आणि ब्राह्मण विद्यार्थी एकत्र शिकत नव्हते. ब्राह्मण विद्यार्थी वेगळा आणि क्षत्रिय विद्यार्थी वेगळा. नंतर वैश्यांना परवानगी दिली, वैश्यही वेगळा शिकत होता. क्षत्रियाबरोबर वैश्य नव्हता, वैश्याबरोबर ब्राह्मण नव्हता, ब्राह्मणाबरोबर क्षत्रिय नव्हते, वैश्य नव्हते. समाजाची ही जी रचना आहे, ही रचना शिक्षण व्यवस्थेने पहिल्यांदा निर्माण केली ती गुरुकुल शिक्षण पद्धतीने केली. ही गुरुकुल शिक्षण पद्धती जेव्हा आम्हाला सांगितल्या जाते का खूप महान होती, खूप चांगली होती, तर त्याची कारणं जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर आमच्या हे लक्षात आलं की तिथे ही जर याला आपण महानता म्हणत असू, जर सगळ्यांना एका ठिकाणी बसण्याची, एकच शिक्षण घेण्याची परवानगी नसेल, अशी जर गोष्ट महान वाटत असेल तर ती महान म्हणून आपण मिरवायला हरकत नाही. पण जर ती चूक असेल, बरोबर नसेल, म्हणजे लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एक सूत्र शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रात राबवावं यासाठी मानल्या गेलेला आहे. ते कोणतं आहे? सामाजिक अभिसरण. सामाजिक अभिसरण कसं घडतं? तेल्याचा पोरगा, कुंब्याचा पोरगा, माळ्याचा पोरगा, महाराचा पोरगा, बामणाचा पोरगा, क्षत्रियाचा पोरगा, मराठ्याचा पोरगा, स्त्री असेल, हे सगळे एकत्र येतात आणि एकत्र शिकतात. हे जेव्हा सगळे एकत्र येतात आणि एकत्र शिकतात तेव्हा यांच्यामधली मैत्री जुडते. यांच्यामध्ये लहान लेकरांमध्ये भांडणंही होतात. ते डबे आणतात, एकमेकाला डबे देतात, एकमेकाला पुस्तकं देतात, एकमेकाचे शर्टही फाडतात. याला म्हणतात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया. ही सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये होत नव्हती. आणि म्हणून तेव्हापासूनची आत्तापर्यंत, आत्ताही आपल्या शाळांमध्ये जर तुम्ही आपल्या गावांमध्ये फिरलात, शहरांमध्ये फिरलात, तर तुम्हाला अजूनही जातीनिहाय मोहल्ले दिसतात. महार मोहल्ला, कोष्टी मोहल्ला, फलाना चांबार मोहल्ला, हे मोहल्ले अजूनही, बामण मोहल्ला, हे अजूनही आपल्याला दिसतात. ज्या ब्राह्मण मोहल्ल्यामध्ये शाळा असेल तिथे चांबार मोहल्ल्यातला मुलगा शाळेत जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. आज आपल्याला कोणी म्हणते का तुम्ही चांबार आहे म्हणून तुम्ही या शाळेत येऊ नका, तुम्ही कुणबी आहे म्हणून बामणाच्या शाळेत जाऊ नका, असं कोणी म्हणत नाही. परंतु न म्हणताही घडवते मात्र तसंच जसं गुरुकुलमध्ये घडलं तसं. म्हणून आजची शिक्षण व्यवस्था ही गुरुकुलचं प्रतिरूप आहे. गुरुकुलमध्ये जसं सर्व जातींसाठी एकच शाळा नव्हती, वेगवेगळ्या शाळा होत्या, याला आम्ही स्तरीकरण म्हणतो. शिक्षणाचं स्तरीकरण आहे. जो जसा आहे, ज्याची जशी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आहे
तशा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी त्याला शाळा उपलब्ध करणे आणि सगळ्यांसाठी एक शाळा न ठेवणे याला म्हणतात शिक्षणाचं स्तरीकरण. दुसरं आहे शिक्षणाचं खाजगीकरण. हे खूप गुणगान गातात की गुरुच्या घरी, गुरुच्या आश्रमात आणि झाडाखाली जे गुरुकुल भरत होते त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुच्या घरी काम करायचे. काम कोणते करायचे? आता विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याला तो कशासाठी आला आहे? शिकायसाठी आला आहे. त्याचं मुख्य काम काय आहे? शिकण्याचं आहे. आणि त्याला शिकण्याची सोय करण्याच्या ऐवजी त्याला सगळ्या प्रकारची कामं करावी लागत होती. म्हणजे हे मी सांगत नाही, मी तुम्हाला पुरावे देतो की गुरुच्या घरी जो विद्यार्थी शिकत होता त्याला कपडे धुण्यापासून, भांडे घासण्यापासून, शेतीत काम करण्यापासून तर आजाराची शुश्रूषा करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं त्या विद्यार्थ्याला करावी लागत होती. हे तो स्वइच्छेने करत नव्हता, तर प्रवेशाची ती अट होती. म्हणजे आज जसं तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये जाता आणि कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर त्यांची फी असते, ती फी भरल्याशिवाय तुमच्या लेकराला काही ते प्रवेश देत नाही, तशी ती अट आहे. प्रवेशासाठी पैशाची जी अट आहे तशी अट गुरुकुलमध्ये होती. आणि ते गुरुकुल सांगत होतं की जर तुम्ही इथं काम करायला तयार नसाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. आम्ही सगळे श्रमिक समाजातून आलेलो आहोत. आपण श्रम करतो म्हणून धान्य उत्पादन होते, आपण श्रम करतो म्हणून लाकडाचं फर्निचर तयार होते, आपण श्रम करतो म्हणून मातीपासून आणि विटांपासून घरं तयार होतात. म्हणजे श्रमाशिवाय, श्रम आणि निसर्गाने दिलेल्या वस्तू यातून जगातली सगळी संपत्ती तयार झालेली आहे. या दोन गोष्टीच्या शिवाय तिसरी कोणतीही गोष्ट नाही. तिसरी गोष्ट म्हणजे नुसती दलाली आणि या श्रमिकांचं लुटणारी यंत्रणा आहे. हे लक्षात घ्या. हे श्रम जेव्हा त्या विद्यार्थ्याला करावं लागत होतं तर याचा अर्थ स्पष्ट आहे त्या श्रमाचा मोबदला त्यांना या शिक्षणासाठी चुकवावा लागत होता. आणि म्हणून आम्ही त्याला शिक्षणाचं खाजगीकरण म्हणतो. जसं आज आहे शिक्षणाचं स्तरीकरण होतं, शिक्षणाचं खाजगीकरण होतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे लेकरांना काय शिकवलं जात होतं. आता जर तुमचे लेकरं उद्या शाळेत गेले, तुमची नातवंड असतील किंवा लेकरं असतील, आणि शाळेमध्ये यज्ञ करायला लावलं, शाळेमध्ये वेदाचं पठण करायला लावलं, पुराणांचं पठण करायला लावलं, आणि जे काही या कर्मकांड आणि ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असणारं जे ज्ञान आहे त्याला खरं तर अज्ञान म्हणायला पाहिजे, पण ते त्यांना ज्ञान म्हणतात. म्हणून ते ज्ञान जर त्या विद्यार्थ्याला शिकवायला लागले तर आपलं जीवनाचं काय होणार आहे उद्या. आपला लेकरू ना शेती करण्याच्या लायकीचा राहणार, ना उद्या तो ऑफिसमध्ये जाऊन एखादं बाबूचं काम करण्याच्या क्षमतेचं राहणार, ना तो कलेक्टर बनू शकणार, नाही तो नेता बनू शकणार, नाही तो उत्पादक बनू शकणार. तो कुठल्याही स्वरूपाचा तुम्ही आमच्या पिढ्या ज्या सगळ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये घालवल्या, आम्ही उत्पादन केलेलं आहे, आम्ही उत्पादक आहोत. आम्ही उत्पादक श्रमाशिवाय आणि उत्पादनाशिवाय हे जग चालू शकत नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर उभी नाही आहे, तर ती या श्रमिकांच्या हातावर उभी आहे. उद्या या श्रमिकांनी जर संप पुकारला हा देश नाही, हे जग उपासाने मरून जाईल. जो श्रमिक श्रम करतो, ज्याच्यातून सगळं जग हे आनंदित होते, जग पुढच्या पिढ्या घडवल्या जातात, त्या श्रमिकाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कधीही शाळा कॉलेजेसमध्ये ज्ञान म्हणून मान्यता दिली नाही. आणि ते ज्ञान याला काय म्हणतात, ते
तुमच्याकडे असलेल्या शेतीचं ज्ञान, सुतारकीचं ज्ञान, कुंभारकीचं ज्ञान, याला ते ज्ञान म्हणत नाही, याला ते कौशल्य म्हणतात. आणि ज्ञान कोणतं? परलोकवादाचं. आता थोडंसं आधुनिक काळामध्ये ज्ञान कोणतं? विज्ञानाचं. आधुनिक काळामध्ये ज्ञान कोणतं? तंत्रज्ञानाचं. तंत्रज्ञान, विज्ञान याचे जन्मदाते हे इथं बसलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या सगळ्या पिढ्यांचा जर अभ्यास केला, तुम्ही शेती करताना तंत्र वापरलेलं आहे, तुमच्या शेतीमध्ये विज्ञान आहे, तुम्ही जो विचार करता तो वैज्ञानिक विचार करता, तेव्हा शेती करू शकता. एक सुतार जेव्हा एक सूत जेव्हा तो गुन्हा करतो, ते गुन्हा एक सूत जरी फरक पडेल तरी त्या खुर्चीला ती व्यवस्थित बनत नाही. हे ज्ञान कुठून आलं? कोणत्या शाळा कॉलेजमध्ये शिकले का ते? जर आमच्या मागच्या पिढ्या पाहिल्या तर त्यांनी या पिढ्या आपल्या अनुभवातून, आपल्या श्रमातून, आपल्या समर्पणातून हे ज्ञान निर्माण केलेलं आहे. फक्त उणीव एवढीच राहिली आमची की त्या ज्ञानाचं सिद्धांतीकरण आम्ही नाही केलं. ते सैद्धांतिकरण करतात आणि पुन्हा आमच्या डोक्यावर ते ज्ञानी म्हणून आमच्या डोक्यावर मिरवतात. ही प्रक्रिया अशी उलटी आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेने घडवलेली आहे. आणि हे गुरुकुल शिक्षण पद्धतीने हे सगळं घडवलेलं आहे. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरु, आता दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केल्या जाते, शाळांमध्ये केल्या जाते, वस्त्यांमध्ये केल्या जाते, घराघरा. प्रमुख अतिथी माननीय भीमराव वैद्य सर. आता काही लोक असं म्हणतात की मुलांनी आईवडिलांना गुरु मानावं, आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांना गुरु मानावं, ज्यांनी आपल्याला 2 गोष्टी शिकवल्या त्यांना गुरु मानावं. पण एक लक्षात घ्या, गुरु ही संकल्पना 2 परिभाषेमध्ये सांगितल्या जाते. बुद्धाला आपण गुरु मानतो, पण बुद्ध स्वतः म्हणतो मी गुरु नाही. द्रोणाचार्य स्वतःला गुरु मानतो आणि तो स्वतः म्हणतो मी गुरु आहे. फरक लक्षात घ्या. आपण द्रोणाचार्याचे भक्त असू तर द्रोणाचार्याला गुरु मानतो आणि तो गुरु आपल्याला गुरु आहे असं सांगतो. दुसऱ्या बाजूला बुद्धाला आम्ही गुरु मानत असू तर आमचा गुरु मी तुझा गुरु आहे असं मानत नाही, तो सांगत नाही. ह्या फरक लक्षात घ्या. गुरुची संकल्पना सर्वव्यापी, सर्वकालिक, सर्वज्ञानी नसते. म्हणून बुद्ध म्हणत होता की मी तुमचा गुरु नाही, मी खूप झालं तो तुमचा मार्गदाता आहे. तुम्हाला पटलं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. पण द्रोणाचार्य असं नाही म्हणत. द्रोणाचार्य म्हणतो की मी जे सांगतो ते अंतिम आहे, संपूर्ण आहे, सत्य आहे, याच्यावर प्रश्न विचारण्याची, प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. या 2 परंपरा ज्या आहेत, या 2 परंपरांचं जर आपण आपल्या जीवनाला लावलं तर आपलं कल्याण आपल्या तर्काच्या, विचाराच्या आधारावर घडते, जे आपल्याला बुद्ध परंपरेपासून आंबेडकरांपर्यंत ही परंपरा सांगते. तुकाराम महाराजही सांगते आणि गाडगे महाराजही सांगते. दुसऱ्या बाजूला गुरुकुलमधून तयार झालेली जी गुरुची संकल्पना आहे ती तुमच्या विवेकाचा वापर करू देत नाही. मी जर सांगितलं की संपूर्ण बरोबर आहे तर तुम्ही विचार कशाला कराल? मी जर तुम्हाला असं सांगितलं की मला माझ्या अनुभवाच्या आधारावर जे उमगलं ते मी तुमच्या पुढे ठेवतो आहे, तुम्ही त्याचा विचार करा, तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासा आणि पटलं तर स्वीकारा, तर तुमची विचार करण्याची प्रक्रिया जिवंत होईल. ही विचार करण्याची प्रक्रिया जिवंत होणं हे आपल्याला आपल्या आजच्या दिवसापेक्षा पुढे नेणारी गोष्ट असते. आपल्या समस्या जर आपल्याला कळल्या तर आपण त्याचं उत्तर शोधायला लागतो. उत्तर शोधायला लागलो की उत्तर सापडते. उत्तर सापडलं की आपण मार्गक्रमण करतो आणि आपले प्रश्न सोडवत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आयुष्यात जगत असतो. केवळ आपणच जगतो नाही, मग पुढच्या पिढ्याही त्या पद्धतीने जगतात. आणि म्हणून आपल्याला या गुरुकुल शिक्षण पद्धतीची जी परंपरा आहे, मी शिक्षक होतो तेव्हा माझ्या शाळेमध्येही
गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करायचा आणि सामूहिक पद्धतीने जेव्हा सुरू हे व्हायचं त्या दिवशी मी पहिल्या दिवसापासून या गोष्टीला विरोध केला. सगळे ब्राह्मण शिक्षक होते मॅक्झिमम, RSSची संचालक मंडळ होतं. मी सांगितलं की तुम्ही मला ज्या गोष्टी पटत नाही आणि जे औपचारिक माझ्या नोकरीचा भाग म्हणून नाही ती नकारण्याचा मला अधिकार आहे. तुम्हाला काय अधिकार असेल ते तुम्ही कारवाई करू शकता, पण मी जी गोष्ट मला पटत नाही ती मी स्वीकारणार नाही. म्हणून सामूहिक पद्धतीने जी गुरुपौर्णिमा शाळेत व्हायची त्याच्यात माझा सहभाग नसायचा. माझ्या वर्गामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी इतरांचं पाहून माझ्या पाया पडायला यायचे, मी त्यांना पडू देत नव्हतो. गाडगे महाराजांनी कशाला इतक्या लांब जायचं, गाडगे महाराज आपल्याजवळ, आणि आत्ताचा काळ गाडगे महाराजांनी कधी कोणाला पाया पडू दिले नाही. ते म्हणतात माया कोणी गुरु नाही मले कोणी चेला नाही. गाडगे महाराज काय म्हणतात, माया कोणी गुरु नाही मले कोणी चेला नाही. माझं जे जीवन आहे, माझं जी दृष्टी आहे, मी तुमच्या पुढे ठेवणं एवढंच माझं काम आहे. आणि कोणतीही गुरु कोणतीही हे संपूर्ण असं नसते. हे संपूर्ण जीवन जर आपण आपलं अनुभवलं तर आपल्याला आपल्या निर्जीव वस्तूंपासून तर सजीव वस्तूंपर्यंत स्त्री पुरुष शेत हे सगळ्या गोष्टींनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे ज्ञानाची संकल्पना, शिकण्याची संकल्पना ही अनंत आहे, ही अशी संकुचित नाही. कोणीतरी एक सांगेल ना आपल्याला ब्रह्मसाक्षात्कार होईल आणि आपले सगळे अज्ञान दूर होईल, असं कधी घडत नसतं. असं घडणं असं घडते असं सांगणारे स्वतः अज्ञानी असतात, त्यांना आपण गुरु कशाला म्हणायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही परंपरा भारतामध्ये शिक्षण पद्धती सुरू आहे. दुसरी एक गोष्ट गुरुकुलच्या बद्दल सांगतो शेवटची. जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये सर्वाधिकार त्या गुरुला होते. गुरु कोण होता? ब्राह्मण होता. गुरुला सर्व अधिकार होते. कोणाला प्रवेश द्यायचा ते तो ठरवत होता. कोणत्या विद्यार्थ्याला किती कामं द्यायचे, कोणते कामं द्यायचं ते तो ठरवत होता. त्या विद्यार्थ्याला काय शिकवायचं हेही तोच ठरवत होता. त्या विद्यार्थ्याला केव्हा शाळेतून काढून टाकायचं हेही तोच ठरवत होता. म्हणजे सर्व प्रकारचे अधिकार हे त्या गुरुकुलमध्ये त्या गुरुला होते. अशी याला आम्ही म्हणतो निर्णयाचं केंद्रीकरण. निर्णयाचं केंद्रीकरण हे कधीही लोकशाही प्रक्रियेतलं नसते. आमची लोकशाही प्रक्रिया ही सगळ्यांना घेऊन चालणारी असते, सगळ्यांचं मत समजून घेणारी असते. आणि सगळ्यांचं मत समजून घेतल्यानंतर जो सामूहिक निर्णय झाला त्या सामूहिक निर्णयाची अंमलबजावणी सगळे करत असतात. त्याला म्हणतात लोकशाही. मी सांगतो तुम्ही ऐका, ही परंपरा लोकशाहीची नाही, ही परंपरा लोकशाहीच्या विरोधी आहे. आजही आमच्या कुटुंबांमध्ये जर आपण बघितलं काही मोठे प्रश्न उभे झाले तर कुटुंबाचा प्रमुख जरी कोणी असेल तरी कुटुंबाच्या सर्व सदस्यांबरोबर चर्चा करतात. चर्चा करून मग ठरवतात काय करायचं काय नाही करायचं, कोणती भूमिका घ्यायची कोणती नाही घ्यायची याची ठरवल्या जाते. ही परंपरा जी आहे ही स्त्रीसत्ताक काळापासून सुरू झालेली आहे. लोकशाहीची खरी जननी, लोकशाहीचं खरं बीजारोपण या देशामध्ये जगामध्ये ज्यांनी कोणी केलं ते आहे स्त्रीसत्ताक कालखंडामध्ये, ज्याचं प्रतीक म्हणून नवरात्र उत्सव साजरा करतो. पण आत्ताचा नवरात्र उत्सव या सगळ्या मूल्यांना फाटा देऊन नवरात्रामध्ये 9 रंगाच्या साड्या घालणे, 9 दिवस उपवास करणे, बिन चपलेनी किंवा म्हणजे पादत्राण न घालता देवीच्या दर्शनाला जाणे, गरबा करणे, हे काही स्त्रियांच्या नवरात्राचा उत्सव नव्हे. ही त्या स्त्रीच्या नवरात्राची विटंबना आहे, हे लक्षात घ्या. जर त्या नवरात्रात काही करायचं असेल तर स्त्रीसत्ताक कालखंडानी आणि दुर्गेनी जे तुम्हाला दिलेलं आहे मूल्य आणि तत्त्व, ते मूल्य आणि तत्त्व जगण्याचा प्रयत्न करणे,
ते जगवण्याचा प्रयत्न करणे, तसा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे खरं नवरात्र उत्सव साजरा करणे आहे. याच्यावर खरं तर आता महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या स्त्रियांनाच म्हणून नाही, सगळ्यांना सांगू इच्छितो, नवरात्राचा खरा उत्सव, नवरात्राचा खरा इतिहास, नवरात्राचा एकंदरीतच त्याची मूल्य आणि रचना कशी होती, याच्यावर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं होत आहेत. ऑनलाईन व्याख्यानं पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहेत. कुठल्या तरी 9 स्त्रिया, कर्तबगार स्त्रिया आणायच्या आणि त्यांचा सत्कार करायचा. हाही नवरात्राचा उत्सव नव्हे. मग त्या किरण बेदीचेही आपल्याला सत्कार करावा लागेल. लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या मागे असलेले मूल्य आणि संस्कृती जी आहे ती आपण आपल्याकडून लोप पावलेली आहे, आपल्याला विसर पडलेला आहे. त्याचं पुनर्जागर करणे, ते नव्याने समजून घेणे आणि ते जगण्याचा प्रयत्न करणे, यातच आपल्या पिढ्यांचं कल्याण आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही गुरुकुल पद्धतीला नकारतो. गुरुकुल पद्धती आमच्या देशातल्या लेकरांच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं आणि त्याच्या जीवनाचं कल्याण करणारी नाही. मग आपण एखादी नकारतो तर दुसरा काय आहे का काही, याचा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा आम्हाला असं दिसलं की भारतामध्ये सगळ्यात पहिलं विद्यापीठ, जगातलं पहिलं विद्यापीठ हे भारतामध्ये निर्माण झालं. त्याचं नाव होतं तक्षशिला विद्यापीठ. हे तक्षशिला विद्यापीठात जगातले विद्यार्थी शिकायला यायचे. आता आपल्याकडे आपले लेकरं अमेरिकेला जाण्याचा विचार करतात, कॅनडाला जाण्याचा विचार करतात. एखाद्याचं लेकरू अमेरिकेत गेलं तर तो आपल्या मित्राला मोठ्या प्रतिष्ठेने सांगतो, माझा पोरगा तिथे जाऊन काय PhDला गेला आहे, शिकायला गेला आहे किंवा नोकरीला गेला आहे, हे अभिमानाने आपण सांगतो. हे अभिमानाने आपल्या अवतीभोवती असलेल्या वास्तवांपेक्षा आपलं हे प्रतिबिंब जरी वेगळं असेल, त्यातलं काही विशेष महत्त्व असेल, पण तरीसुद्धा त्यातला जो भावार्थ आहे तो भावार्थ तक्षशिलेच्या विरोधी आहे. तक्षशिला विद्यापीठ हे जगामधलं पहिलं आणि सगळ्यात उच्च दर्जाचं विद्यापीठ होतं. या विद्यापीठामध्ये काय शिकवलं जात होतं? या विद्यापीठामध्ये दोन्ही प्रकारची ज्ञान शिकवल्या जात होते. एक ब्राह्मणी ज्ञान आणि अब्राह्मणी ज्ञान, तंत्र, विज्ञान, शल्यचिकित्सा. म्हणजे 3500 वर्षापूर्वी शल्यचिकित्सा म्हणजे ऑपरेशन, या आयुर्वेदाचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. आयुर्वेदाचा शोध स्त्रियांनी लावून गुरुकुलमध्ये यांच्या ज्ञानाची चोरी करून शिकवल्या गेली. परंतु तक्षशिलेमध्ये त्या आयुर्वेदावर अभ्यास करून त्याचा पुढे विकास केला गेला आणि तो विकास शल्यचिकित्सेपर्यंत गेला. शल्यचिकित्सा ही अब्राह्मणी परंपराच करू शकत होती, कारण गुरुकुलची जी ब्राह्मणी परंपरा होती ती प्रेताला अशौच मानायची. प्रेताला हात लावणे हे त्यांना घाणेरडं वाटत होतं. जे प्रेताला हात लावू शकत होते तेच शरीरशास्त्र समजून घेता येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणून ही जी परंपरा तक्षशिलेची आहे ही अब्राह्मणी परंपरा आहे. हिने शल्यचिकित्सेपर्यंत त्याचा शोध लावला. आजही आम्ही जेव्हा आजारी पडतो आणि ॲलोपॅथीचा उपाय करून थकतो तेव्हा आपल्याला कोणीतरी सांगते आयुर्वेदाचा करा, आणि मग आपली जुनी परंपरा, आपल्या देशाची महान परंपरा, यानंतर या कार्यक्रमाचे आयुर्वेदामध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये लागलेले शोध याची तुलना आपण आजही करत नाही. जे काही आयुर्वेद आज आहे ते या ब्राह्मणी परंपरेमधून आलेलं नाही. ब्राह्मणी परंपरेने
स्त्रियांनी लावलेल्या आयुर्वेदाच्या शोधाची फक्त कॉपी केली, पण त्यानंतर तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाने, नालंदा ज्ञान प्रणालीने तो विकसित केला. तो विकसित केल्यानंतर पुन्हा यांनी त्याची कॉपी जाती व्यवस्थेमध्ये केली. असा तो सगळा प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण त्या आयुर्वेदाकडे त्या पद्धतीने बघतो. आयुर्वेदाकडे जातानाही आपण त्याचा विचार केला पाहिजे. नालंदा विद्यापीठ हे अत्यंत महत्त्वाचं असं विद्यापीठ होतं, ज्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया ही लोकशाही होती. तुम्हाला आपल्या लेकराच्या शिक्षणाबद्दल मी अनेकांशी बोलतो, सामान्य पालकांशी पण गावागावात जातो, गावागावाच्या काही पालकांशी बोलतो आणि त्यांना विचारतो की तुमच्या लेकराचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे तर असं तुम्ही काय सुचवाल, काय केलं पाहिजे. तर ते म्हणतात काही नाही जी, आमच्या गावची शाळा आहे ना, ते गावची शाळा चांगली केली पाहिजे, तिथं मास्तर दिला पाहिजे, त्या मास्तराला दुसरे काम नाही सांगितले पाहिजे, त्याला फक्त शिकवू दिलं पाहिजे. चांगला तो शिकला म्हणजे आमचे लेकरं चांगले शिकन तर त्याला शिकवायला भेटन. तर याच्या पलीकडे जात नाही. लक्षात घ्या, 2500 वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठाने 5 गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे शिक्षण मानलं. आजही आपण 2500 वर्षानंतर त्याचा विचार करू शकत नाही. त्या 5 गोष्टी कोणत्या होत्या? पहिलं होतं शिक्षण, दुसरं होतं आहार म्हणजे त्याला जेवण मिळालं पाहिजे, तिसरं होतं त्याला निवास, त्याची राहायची सोय झाली पाहिजे, चौथं होतं त्याला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि 5वं होतं त्याला कोणतंही फी लागली नाही पाहिजे. 5 गोष्टींचं एकत्रित शिक्षण कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालं, त्याची हमी जर आजच्या शिक्षण व्यवस्थेनं घेतली तर कोणताही विद्यार्थी त्याच्या बापाच्या परिस्थितीमुळे तो शिक्षणाच्या बाहेर राहणार नाही. आज आपली शिक्षण व्यवस्था त्याच्या बापाच्या भरोशावर सोडून दिला आहे आणि हे स्वतः हात वर करून आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणतायत. अशा स्थितीमध्ये जर या शिक्षण व्यवस्था आमची 2500 वर्षापूर्वी आमच्यासाठी मार्गदर्शक असेल, आज ते अंमलात आणण्याची गरज असेल, तर आम्ही नालंदाचा पुरस्कार का करू नये? आजही आमच्या लेकराचे प्रश्न सुटलेले नाहीत. 5वी पर्यंत 7वी पर्यंतच्या लेकरांची आजही 100 मुलं पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेत असतील तर 7वी पर्यंत 50 विद्यार्थी त्यातून गळून पडतात. काय त्यांना बुद्धी नाही? काय त्यांची शिकण्याची इच्छा नाही? का त्यांचा मायबाप त्यांना शिकवू इच्छित नाही? का त्यांचा समाज त्यांना शिकवू इच्छित नाही? सगळं शिकवण्याची इच्छा असताना आणि त्यांची लायकी असताना ते का शाळेतून बाहेर पडतात? कारण तो ज्या परिस्थितीत जगतो आहे त्या परिस्थितीत त्याला शिक्षण घेण्यासाठी अपंग केलेला आहे. हे अपंगत्व 2500 वर्षापूर्वी ज्या नालंदा विद्यापीठाने संपवलेलं होतं ते गुरुकुलने संपवलं नाही. ते गुरुकुलने वाढवलं, नालंदाने संपवलं. या नालंदाचा पुरस्कार आज करण्याची गरज आहे. ते आंदोलन उभं करण्याची गरज आहे की सगळ्या शाळा समान असल्या पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला एकही पैसा शाळेसाठी शिक्षणासाठी लागता कामा नये. एकाही विद्यार्थ्याच्या त्याच्या घरच्या परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण तुटता कामा नये आणि हे करणं शक्य आहे. हे तुमच्या आमच्या करातून जाणाऱ्या पैशातून हे शक्य आहे. हे इथं मुंबई आणि दिल्लीमध्ये बसलेल्या यांच्या खिशातला पैसा आम्हाला नको आहे. आमचाच पैसा आम्हाला पाहिजे आहे आणि तो आमच्या लेकरासाठी पाहिजे आहे. आजही अशा शाळा उभ्या करणं हे शक्य आहे. 1986 मध्ये प्रत्येक जिल्ह्याला 1 नवोदय विद्यालय दिला. एक का? सर्व नवोदय विद्यालय का नाही दिल्या? प्रत्येक जिल्ह्यामधल्या जेवढ्या गरज होत्या तेवढ्या का नाही दिल्या? कारण तुम्हाला हायरार्की निर्माण करायची आहे. एकाला वरचं, एकाला खालचं, एकाला मधलं, एकाला गावाच्या बाहेर, हे कायम ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही शाळाही तशा वेगवेगळ्या निर्माण करता. हे आता आम्ही सहन करायला नको. गुरुकुल आणि नालंदाची तुलना करत असताना नालंदामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत
की ज्याचं आज आपण अनुसरलं पाहिजे. नालंदाकडे धर्माच्या चौकटीत बघू नका आणि गुरुकुललाही धर्माच्या चौकटीत बघू नका. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की याच्याकडे बघत असताना शिक्षणाचं त्या धर्माच्या पलीकडे असलेल्या तत्वाला केंद्रीभूत करून बघा. तुमचं कल्याण कशात आहे ते कळेल. आम्हाला सर्व धर्माच्या लोकांचा कोणाचाही द्वेष नाही, कोणाच्याही बद्दलचं विशेष प्रेम नाही. आमचं म्हणणं आहे या देशात न्याय पाहिजे, आमचं म्हणणं आहे या देशात समता पाहिजे, आमचं म्हणणं आहे या देशात लोकशाही पाहिजे, आमचं म्हणणं आहे या देशात या ज्या श्रमिकांची लूट होते आहे ती थांबली पाहिजे आणि हे थांबवणं शक्य आहे शिक्षणाच्या माध्यमातून. जर तुमचं आमचं शिक्षण हे या आपल्या जीवनाला समजून घेण्यासाठी आम्ही सुरुवात केली, त्याचा संबंध आजच्या शाळा आणि कॉलेजशी जोडला, काय शिकवल्या जात आहेत आमच्या लेकरांना हे तपासलं तर आपल्याला कळेल काय चाललं आहे. आणि ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलाला अ लिहिता येते की नाही, 1-2चे पाळे म्हणता येते की नाही, आता 1 2 3 वर आजचा जमाना आला, ABCDचा जमाना आला. खूप आपण ABCDच्या मागे लागलेलो आहोत. आपण ABCDच्या मागे लागा, जरूर लागा, पण हा विसरून नका लागू, एवढी कळकळीची विनंती आहे. मी माझं एक उदाहरण सांगतो. आमचा नातू आता 2 वर्षाचा. आमची शेजारची एक 4थ्या वर्गाची मुलगी त्याच्याबरोबर खेळायला येते. नातवाचा खेळता खेळता बॉल जो आहे, चेंडू जो आहे, तो डायनिंग टेबलच्या खाली गेला आणि त्याला काढता येत नव्हतं, कारण तो आतमध्ये गेला रांगत, पण ते चेंडू घेऊन रांगून परत येता येत नव्हतं. आणि तो उभा झाला असता तर त्याला डायनिंग टेबल लागलं असतं. हे त्याला कळलं, म्हणून तो संघर्ष करत होता आणि तो बॉल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तो प्रयत्न केला, तो हारला, त्याला काही जमलं नाही. माझं लक्ष होतं, माझं ऑब्झर्वेशन होतं. मग मी त्या पोरीला म्हटलं, अगं तो त्याला चेंडू काढून दे. त्या पोरीला जेव्हा चेंडू म्हटलं तेव्हा ती आश्चर्याने पाहायला लागली माझ्याकडे आणि सगळ्या याच्याकडे. तिला चेंडू समजलं नाही. ते कुटुंब ब्राह्मणाचं नाही आहे, ते कुटुंब OBCचं आहे. त्यांच्या घरी मराठी बोलल्या जाते, तरी पण शाळेने तिचा चेंडू हरवला आणि तिच्या डोक्यावर बॉल बसवला. लक्षात घ्या, जे कमावलेलं आहे ते गमावून तुम्ही काही नवं आत्मसात करत असाल तर तुमच्या आधीच्या कमाईचं, नंतरच्या कमाईचं तुमचं मेळ आयुष्यात कधीच बसत नाही. जुनं ज्ञान हे नव्या ज्ञानाच्या बरोबर संघर्ष करून जेव्हा आपण त्याचं ॲनालिसिस करतो, आपल्या मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया घडते, तेव्हा जुन्या आणि नव्या ज्ञानाच्या पलीकडे एक नवा माणूस घडत असतो. हा नवा माणूस या शाळेतून, हा विद्यार्थ्यातून घडण्याची गरज आहे. तो केवळ तंत्रज्ञान म्हणून नव्हे, तो केवळ डिग्री होल्डर म्हणून नव्हे, तर तो संपूर्ण माणूस म्हणून एक नवा घडण्याची प्रक्रिया ही केवळ शिक्षणामध्ये क्षमता आहे. तुम्ही कुठेही जा, संस्कृतीच्या वाट्यात जा, तुम्ही मंदिरात जा, तुम्ही मस्जिदीत जा, तुम्ही चर्चमध्ये जा, तुम्ही एखाद्या भजन मंडळात जा, तुम्ही एखाद्या कथेत जा, पुराणात जा, तुमच्या रोजच्या घरच्या संस्कृतीत पहा, तुमचा नवा माणूस घडतो आहे का? आत्मचिंतन करा. तो जर नवा माणूस घडण्याची गरज वाटत नसेल तर मग आपल्याला जसं चाललं आहे तसं चालू देऊ आणि वाट बघू केव्हा तरी आपली पहाट उगवेल याची. पण जर आपल्याला असं वाटत असेल की बापाबरोबर पोराचं पटत नाही आहे, आजोबाबरोबर पोराचं पटत नाही आहे, बाप लेकाचं पटत नाही आहे, याचं त्याच्याशी जुळत नाही आहे, हे नाते का दुभंगतायत? ज्यांना लहानाचा मोठा केला, तोंडाचा घास आपण त्यांना चारला, त्याच्या सुखदुःखासाठी आपण आपल्या रात्रीच्या झोपा बाजूला केल्यात, एवढं सगळं प्रामाणिकपणे समर्पणाने आपलं कर्तव्य म्हणून केलं, त्याचं रिटर्न मिळावं म्हणून नाही केलं. असं असताना हे नाते जे दुभंगत आहेत
या नाते दुभंगण्यामध्ये नवा विचार आत्मसात न करण्याचं प्रमुख कारण आहे. 2 पिढ्यांमधला संवादच नाही आहे. मुलाच्या काळामध्ये झालेले बदल, सुनेच्या काळामध्ये झालेले बदल, सासूच्या आणि बापाच्या काळात असलेला काळ, त्याच्यामधले असलेले जे काही तानेबाने, याचे सहसंबंध, याच्यातली चर्चा बंद झालेली आहे. आमच्याकडे फावला वेळ असला तर आम्ही भजन ऐकायला, कीर्तन ऐकायला जरूर जातो. आमच्याकडे वेळ असला तर माथा टेकायला मंदिरात जातो. जर त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ असेल, थोडा पैसा असेल तर तीर्थयात्राही करून येतो. माझं तुम्हाला हे म्हणणं आहे की तुम्हाला हे झेपत असेल तर तुम्ही जरूर करा, पण तेवढ्यापुरतंच पिढ्यानपिढ्या आता अडकणं बंद करा. त्याच्या पलीकडे आमचा जीवन, आमचं समाज हा नवा घडल्याशिवाय आजचे प्रश्न आमचे सुटणार नाही. आणि त्यासाठी शिक्षण ही व्यवस्था आपल्याला उपयोगी पडू शकते. आमचं शिक्षणच आता आमच्या हातून हिरावल्या जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शाळाच बंद करायचा घाट घातलेला आहे. अनेक शाळा बंद करतायत. विद्यार्थी कमी आहे म्हणून शिक्षक देणं परवडत नाही असं निर्लज्जपणे सरकार म्हणते. आमचे बंधू पण म्हणतात 10 विद्यार्थ्याला 1 शिक्षक. मास्तराचा पगार किती आहे जी म्हणते? 80,000 70,000 पगार घेते म्हणते. एका 4 पोराले आणि 10 पोराले देणं परवडते का जी म्हणते? असे आपलेच लोक म्हणतात. सरकार तर म्हणणारच ना उद्या. मला सांगा, तुमच्या लेकरू एक आहे तुमच्या घरात, त्याला शिकवायसाठी तुम्ही पहिल्यांदा पैशाचा विचार करता की त्याच्या शिक्षणाचा विचार करता? त्याच्या शिक्षणाचा विचार करता. त्याच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी शेती विकलेले, घरं विकलेले उदाहरणं आपल्या नजरेपुढे आहेत. मग या सरकारपेक्षा तो आमचा धोतर घातलेला आणि टोपी घातलेला, त्याला शिक्षणाची मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी विकायची तयारी केली, शेत विकायची तयारी केली. आणि हे सरकार म्हणते आम्हाला परवडत नाही. यांना जाब विचारलं पाहिजे आपण. खबरदार, शाळा बंद करायची गोष्ट केली तर हे विचारण्याची तयारी आपण केली पाहिजे. आणि ह्या शाळा वाचवून या शाळेत काय शिकवावं, गुरुकुल शिकवावं की नालंदा शिकवावं, याचाही विचार आपल्याला करावे लागेल. आणि तो विचार करण्याची तुम्हाला तुम्ही कराल अशी आशा करतो आणि थांबतो. मोहनदास ताकसांडे मॅडम, सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेज गडचेंदूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी सन्माननीय मॅडमला विनंती करतो की या ठिकाणी आपण आपले विचारपुष्प म्हणजे विचारपुष्पावर प्रकाश टाकावा अशी आपणास विनंती करतो. प्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती आणि जय भीम. गेल्या 10,000 वर्षातील सगळ्यात ग्रेटेस्ट महामानव जर कोणी असतील तर ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. हसत हसत, खेळत खेळत मृत्यूला सामोरा जाणारा राजा निर्माण करणारं जगातलं सर्वश्रेष्ठ मातृत्व मा जिजाऊ. कुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना आपण सत्यशोधक म्हणतो, ज्यांनी आपल्याला सत्यधर्म दिलेला, ते खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, ज्यांच्यामुळे की मी आज इथे तुमच्या पुढे बोलू शकत आहे. आणि ज्यांच्यामुळे इथे बसलेल्या माझ्या माता भगिनी सुशिक्षित होऊन, शिक्षित होऊन इथे बसलेल्या आहेत आणि पुरुषांसोबत स्टेज शेअर करीत आहेत, त्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले. विश्वरत्न, ज्यांच्या संविधानामध्येच आपल्याला कायदेशीर सगळे जगण्याचे हक्क ज्यांनी प्रदान केले, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज, जे आरक्षणाचे प्रथम जनक होते. अण्णाभाऊ साठे, जे लोकशाहीर, आपण त्यांना लोकनेते, लोकशाहीर म्हणतो, ते अण्णाभाऊ साठे. या सर्वांना प्रथम मी माझे विनम्र अभिवादन व्यक्त करते. आज शिवश्री
दुर्गाताई गौरकार यांचा स्मृतिदिन. मला सर्वप्रथम इथे आवर्जून सांगावेसे वाटते की शिवश्री हरिदासजी गौरकार सर, एरवी तर आपण श्राद्ध करत असतो, सगळ्यांना माहिती आहे वर्षश्राद्ध आणि काय काय केल्या जाते, ज्या आपल्या सगळ्या माइंडवर ब्राह्मणी जो परंपरांचा पगडा बसलेला आहे आणि तो खोलपर्यंत आपल्या हृदयात जाऊन रुतलेला आहे. ते श्राद्ध काय आणि काय काय कर्मकांड आपण नेहमीच करत असतो. पण मला असं वाटते की मी प्रथमच OBC समाजामध्ये स्मृतिदिन साजरा करताना बघत आहे इथे, आणि मला याचा सार्थ अभिमान पण आहे सन्माननीय हरिदासजी गौरकार साहेबांवर की खरोखरच आजच्या काळात असे लोक असायला पाहिजेत, असा समाज घडवणारे लोक असायला पाहिजेत आणि स्वतःच्या कृतीतून समाज प्रबोधन करणारेही असायला पाहिजे. मी त्यांना खूप खूप अभिनंदन करते त्यांचे आणि धन्यवाद देते की गौरकार साहेब आपल्यासारखे लोक खरोखरच या समाजात त्यांची आज गरज आहे, असायलाच पाहिजे. कारण स्मृतिदिन साजरा करताना मी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही OBC समाजामध्ये. आजच्या या स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री रामदासजी कुंडूजी गौरकार सर, उद्घाटक शिवश्री नारायण गेडाम सर, सोशल एज्युकेशन मूवमेंट चंद्रपूर. आजचे प्रबोधनकार शिवश्री रमेश बिजेकर साहेब, शिवश्री प्रभाकरजी गेडाम सर, विदर्भ अध्यक्ष मंडळ शिक्षण बचाव समिती महाराष्ट्र, भास्करराव मोहन साहेब चंद्रपूर, माजी उपसभापती पंचायत समिती कोरपणा, संभा पाटील साहेब कोवे साहेब, शिवश्री अशोक घुंगरुळकर सर, मराठा सेवा संघ ज्येष्ठ कार्यकर्ता कोरपणा. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी सादर केलं आहे ते शिवश्री हरिदासजी कुंडूजी गौरकार. सूत्रसंचालक जे करत आहेत ते शिवश्री देवराव ठावरी राहणार कवठाळा. या सगळ्यांकडून मी थोडीशी माफी मागते कारण मला थोडासा वेळ झाला, कारण आमच्या कॉलेजमध्ये इटनकर मॅडमची डेथ झालेली आज आणि त्यांचा आज अंत्यविधी होता. मला थोडं तिथे राहायचं होतं त्याच्यामुळं मी लेट झाले, सॉरी. सर्वप्रथम मी माफी मागते. माझ्याकडे जो विषय आहे महिलांचे प्रश्न आणि शिक्षण, मला असं वाटते पहिल्यांदा मला आवर्जून सांगावं असं वाटते की शिक्षण म्हणजे काय माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, पण हे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणं किंवा प्रायमरीपासून तर युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्यानंतर हायर एज्युकेशनसाठी फॉरेनमध्ये जाणं हे शिक्षण नाही. खरं शिक्षण जर म्हणायचं असेल तर महात्मा बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनी, की खरं जे शिक्षण आहे ते सत्य आणि असत्य यांची ओळख करून सत्याला सर्वांपुढे स्वीकार करणं सत्याचा आणि ते सत्य आत्मसात करणं, सत्य आणि असत्यामध्ये डिफरन्शिएशन करणं हे खरं शिक्षण आहे. आणि मला असं वाटते की आताच बिजेकर साहेबांनी सांगितलेलं आहे की गुरुकुल पद्धती आणि नालंदा शिक्षण पद्धती, आपल्याला नालंदा शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घ्यायचं आहे. सरकार गुरुकुल पद्धती आणू चाहत आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुकुल पद्धतीला विरोध करायचा आहे, आवर्जून विरोध करायचा आहे, कडाडून विरोध करायचा आहे. पण त्याआधी मला महिलांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी आपल्याला जे एज्युकेशन दिलं सदाशिव पेठेतलं दिलं नाही, गंजपेठेतलं दिलं. तर या गंजपेठेतलं शिक्षण घेऊन आम्ही मला वाटते इथे प्रत्येक बसलेल्या इथे माझ्या माता भगिनी ऑब्व्हियसली एज्युकेटेड आहे, शिक्षित आहेत, पण आपण सुशिक्षित आहोत का हा माझा पहिला प्रश्न आहे. सुशिक्षित खरंच आहोत का आपण? जर आपण सुशिक्षित असतो, मला त्याआधी सांगायचं आहे इथे की या शिक्षणाच्या 4 स्टेप्स असतात. एक शिक्षित होणं, दुसरं सुशिक्षित होणं, तिसरं सुसंस्कृत होणं आणि चौथं आणि जे उच्च पातळीवर आहे ते सृजनशील होणं. आपण शिक्षित आहोत. आजच्या काळात तर कोणीच BA किंवा BSc शिवाय MSc PGमध्ये एवढं तर शिकतातच, त्याच्यापेक्षा कमी शिकणारे कोणी आहे नाही, फार क्वचित असतील. पण आपण शिक्षित झालो पण सुशिक्षित झालो आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे. मला असं वाटते आपण अजून सुशिक्षित झालेलो नाही. जर आपण सुशिक्षित झालो असतो तर या नवरात्रीमध्ये
9 दिवस 9 वेगवेगळ्या साड्या घालून फॅशन शोमध्ये जसं जातात मॉडेल्स तशा त्या मॉडलिंग स्टाईलने फॅशन करून नवीन नवीन साड्या घालून पाहिजे तेवढे दागिने घालून पार्लरमध्ये स्वतःला नटवून रोडने प्रत्येक मंडपात देवीच्या फिरलो नसतो आरती घेऊन. सुशिक्षितपणाचं हे लक्षण नक्कीच नाही आहे. मग सुशिक्षितपणाचं नक्की लक्षण आहे तरी काय? तर सुशिक्षितपणाचं हे पहिलं लक्षण आहे की या परंपरेच्या मागे नेमकं रिझन काय? ही ब्राह्मणी परंपरा तर नाही आहे ना. ब्राह्मणेनं दिलेले हे थोतांड आणि कर्मकांड आपल्या माथ्यावर आहे आणि आपण ते जोपासत आहो, त्यांचं ओझं झेलत आहो असं तर नाही आहे ना. याही गोष्टींचा विचार करणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. कारण मला असं वाटते या परंपरा आपल्यावर लादलेल्या आहेत आपल्या पूर्वजांवर अत्याचार करणाऱ्या ब्राह्मण भटांनी. शेंडीवाले ब्राह्मण. नवरात्र हा महोत्सव आपला नाही आहे. तसाच आपण तुळशीची जी लग्न लावून देतो ना, तुळशीचं लग्न म्हणजे जे वृंदेचं लग्न कोणाशी लावून देतो? महिलांना माझा प्रश्न आहे, तुळशीचं लग्न जे लावतो आपण कोणाशी? विष्णूशी. मग तुम्हाला माहीत आहे या गोष्टी मागचं कारण काय होतं आणि याच्यामागे परंपरा काय आहे, कथा काय आहे? ॲक्च्युली ती कधी वाचण्याचा प्रयत्न केला आपण नाही. आपण फक्त पोथ्या पुराणा एवढंच वाचतो आणि ते कोणी लिहिलेलं, कोणी करून ठेवलं आपल्यासाठी? ब्राह्मणांनी लिहिलेल्या पोथ्या आहेत या. ब्राह्मणांचे वेद स्मृती, त्याच्यानंतर त्यांचे धर्मग्रंथ मनुस्मृतीसारखे हे सगळे संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या गेलेले आहेत. ते आपल्या पूर्वजांचे नाही. आपली भाषा संस्कृत कधीच नव्हती. आणि हे ब्राह्मणही बाहेरून आलेले युरेशियन ब्राह्मण आहेत. आपल्या भारताचे सिंधू संस्कृतीचे हे लोक नाहीत. या आर्यांनी आपल्या भारतावर आक्रमण केलेलं आहे, त्यांचं आगमन झालेलं नाही. त्यांनी अक्षरशः आक्रमण केलेलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, ज्यावेळी या युरेशियन ब्राह्मणांचं आक्रमण झालं आपल्या देशावर त्यावेळी आपल्या देशांमध्ये गणिकांचं राज्य होतं. गणिका म्हणजे राज्य सांभाळणाऱ्या पराक्रमी महिला, ज्या की घोड्यावर उडून उडून युद्ध करत होत्या आणि फार सर्वश्रेष्ठ विद्येचं ज्ञान होतं त्यांच्याजवळ. त्यांच्याकडे धर्मज्ञान होतं, धर्मशास्त्राचं ज्ञान होतं, त्यांच्याकडे मेडिकल सायन्सचं ज्ञान होतं, त्यांच्याकडे तलवारबाजीचं सुद्धा ज्ञान होतं. आणि त्या काळात पुरुषांपेक्षा महिला सगळ्यात जास्त पॉवरफुल होत्या. पॉवरफुल पर्सन्स म्हणून त्या राज्य सांभाळायच्या. आणि असं तसं राज्य सांभाळायचं नाही जसं की आता सरकार आहे आपलं, सगळीकडे अंधकारमय वातावरण पसरलेलं आहे, तसं नव्हतं. त्या काळातले राज्य हे अतिशय समृद्ध होते, बलशाली होते. आपल्या गणिका त्या राज्यांना सांभाळायच्या आणि त्याच्यासाठी त्या प्रत्येक गोष्ट समाजामध्ये जेवढे काही लोक असायचे त्यांचे सगळे प्रश्न सॉल्व करायच्या स्वतः. सगळं काही ज्ञान होतं त्यांच्याकडे. आर्थिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, राजकीय सगळ्या ज्ञानाने परिपूर्ण होत्या. आणि अशावेळी जेव्हा आक्रमण केलं गेलं युरेशियन ब्राह्मणांनी, आपण त्याला आर्य म्हणतो, तेव्हा सर्वप्रथम त्यांचा प्रतिकार केला तो आपल्या गणिकांनी केला. आणि मला महिलांना सांगावंसं वाटते, आज आपण जे नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवतो ना, ते मंगळसूत्र माहीत आहे तुम्हाला कसं आलं? या युरेशियन ब्राह्मणांनी, आर्यांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढल्या आपल्या गणिका. आणि गणिका लढताना या ब्राह्मणांजवळ शस्त्र होती, आपल्या गणिकांजवळ शस्त्र नव्हती. आणि घोडे घेऊन आले होते हे आपल्याजवळ, तेव्हा यांच्यासारखे शस्त्र आणि विद्या नव्हती. त्याच्यामुळं आपल्या गणिकांना हार पत्करावी लागली यांच्यापुढे. आणि मग यांनी काय करावं? यांनी ज्या ज्या गणिकांना जिंकून घेतलं त्या गणिकांना घोड्यावर बांधायचं, मागच्या पायाला घोड्याच्या टांगांना बांधायचं तिला आणि फरफटत न्यायचं. कुठपर्यंत? जिथे यांचा तळ होता, जिथे आर्यांचा तळ होता तिथे फरफटत नेला जात होता या गणिकांना.
आणि फरफटत नेताना ती अक्षरशः रक्तबंबाळ व्हायची. तिचे सर्व राजकीय वस्त्र रक्ताने लाल व्हायचे. आणि म्हणूनच आपल्याकडे जी मॅरेज सिस्टीमची परंपरा आहे ना, तिथे लाल वस्त्र परिधान केला जाते. ते आपल्या पूर्वजांनी, आपल्या महापुरुषांनी दिलेलं नाही आहे. हे कोणी दिलं? जबरदस्तीने ते झालं तसं लाल, आणि तेव्हापासून परंपराच पडली. आता पुढे काय करावं या आर्यांनी गणिकांना जिंकल्यानंतर त्यांना फरफटत घासत नेलं स्वतःच्या तळापर्यंत. आणि त्याच्यानंतर ही गणिका फक्त माझी आहे, या गणिकेला मी जिंकलेलो आहे याच्यासाठी ते काळा धागा बांधायचे तिच्या गळ्यात आणि पायात साळ बांधायचे. कशासाठी? ही गणिका निसटून जाऊ नये. कारण पराक्रमी महिला होत्या, त्या पळण्याचा प्रयत्न करत होते, ते म्हणजे बंदिवानातही लढण्याचा प्रयत्न करत होत्या त्या गणिका. खनझनकन वाजायचं. आणि हातात त्यांनी बांगड्या पण भरल्या. कशासाठी? थोडी जरी हालचाल केली तरी ती बांगड्यांचा आवाज झाला पाहिजे आणि ती सुटली नाही पाहिजे त्यांच्या ताब्यातून, तावडीतून तू सिटायला नको. आणि याच परंपरा आपण मोठ्या अभिमानाने बाळगतोय. मला इथे आवर्जून सांगायचं आहे की आपण महिला ज्या या परंपरा आवर्जून सांभाळतोय, अजूनही मंगळसूत्राशिवाय आपण राहू शकत नाही. मंगळसूत्र कशाचं प्रतीक आहे? गुलामीचं. आर्यांनी जिंकलं म्हणून त्यांनी ही माझी स्त्री आहे म्हणून बांधलेलं गुलामाचं प्रतीक आहे. पायातलं छन छन करणारं चाळ गुलामीचं प्रतीक आहे. आणि परत हे जे तुळशीचं लग्न लावतं ना, मला वाटते डिसेंबर जानेवारीमध्ये येते ते, याच्यावर येते मी. मला याची कथा सांगावीशी वाटते थोडीशी. वृंदा राणी होती, जरासंध तिचा नवरा होता. जरासंध महापराक्रमी राजा होता आणि या राजाने, हा बहुजन राजा होता, बहुजन राजांनी आर्यांना प्रतिकार केला होता. आर्यांना यज्ञ करण्यासाठी जागा दिली नव्हती यांनी, आणि आर्यांचं यज्ञाशिवाय जमत नव्हतं. मग आता यांचा काटा काढण्यासाठी विष्णू नावाचा जो ब्राह्मण आहे त्याने जरासंधाला निरोप पाठविला की तुला युद्धावर यायचं आहे लढायसाठी. आणि मग जरासंध युद्धाची तयारी करू लागला. आणि जरासंध महापराक्रमी होता, त्याला ललकारल्या गेलं विष्णू ब्राह्मणाकडून. म्हणून जरासंधाने स्वतःची सेना घेतली आणि तो युद्धभूमीवर गेला. आणि तेव्हा वृंदेने पूजा केली आणि पूजा करून त्यांना जरासंधाला आणि त्याच्या सैन्याला पाठवलं युद्धभूमीवर. मग इकडे वृंदेला माहीत होता आपला नवरा महापराक्रमी आहे, तो जिंकूनच येणार. म्हणून हिने पूर्ण जिंकण्याच्या विधी सुरू केल्या. सगळं काही जिंकून येण्याच्या थाटामध्ये, विजयोत्सव मनवण्याच्या थाटामध्ये तिने सगळ्या काही ज्या गोष्टी होत्या त्या करायला सुरुवात केली. आणि याच गडबडीमध्ये याचा फायदा घेऊन कपटी ब्राह्मणाचं दुसरं नावच आहे कपटी. ब्राह्मणांनी आत्तापर्यंत स्वतःच्या शौर्यावर कुठलीच गोष्ट जिंकलेली नाही, ते नेहमीच कपटाने जिंकलेले आहेत त्यांनी. मग विष्णू ब्राह्मण कपटाने तो राजवाड्यावर आला वृंदेच्या, आणि त्या घाई गडबडीमध्ये तो वृंदेकडे गेला आणि नंतर त्याने त्या अंधाराचा फायदा घेऊन वृंदेवर बलात्कार केला. मी सांगते आहे, मला असं वाटते की तुम्ही हे ऐकावं मन लावून. या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे, कारण या आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, आपल्या फ्युचरशी निगडीत आहे, तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्याशी निगडीत आहेत. आणि मग जेव्हा वृंदेला वाटलं की अरे हो, हा जो आपल्यासोबत होता हा आपला नवरा नव्हता, हा कोणीतरी दुसराच पुरुष होता, आपलं शील भ्रष्ट झालं, आता आपल्याला आपल्या नवऱ्याला तोंड दाखवण्याची इच्छा नाही आहे, आपलं शील भ्रष्ट झालं ना, आपण दाखवू शकत नाही. या कारणामुळं वृंदेने स्वतःच्या राजमहालाच्या अंगणात एक चिता पेटवली आणि मग त्या चितेमध्ये तिने उडी घेतली. या चितेमध्ये उडी घेऊन तिने आत्मसमर्पण केलं. का बरं केलं? कारण ती शीलवान स्त्री होती, पतिव्रता स्त्री होती. तिचं शील भ्रष्ट झाल्यानंतर तिला जिवंत राहण्याची टेंडन्सी राहिली नाही. आणि त्याच्यानंतर तिने स्वतःला जिथे संपवून घेतलं, त्याच चितेच्या राखेमध्ये, त्याच जमिनीवर
जो वृक्ष उगवला, वृक्ष म्हणण्यापेक्षा एक प्लांट उगवलं, ते आहे तुळशीचं झाड. आणि हेच तुळशीचं झाड मग त्या वृंदेच्या नावाने फेमस झालं. ऑब्वियसली तुम्हाला आम्हाला माहिती आहे, जो रेपिस्ट आहे, मग ते बाबा ढाबा असो कोणीही असो, ते रेपिस्ट लोकांना आपलं सरकार, आपलं संविधान पनिशमेंट करते, शासन करते. आणि अशा रेपिस्ट माणसाशी आपली शोकांतिका बघा. आपण त्याच वृंदेचं, जिने आपल्या प्राणाची आहुती दिली, तिचं लग्न लावून देतो. किती मोठी हास्यास्पद शोकांतिका आहे ना. मला पुन्हा महिलांना प्रश्न आहे, आपण ही परंपरा पाळायची का? आणि जर पाळायची तर का पाळायची? कोणीतरी असं कबूल करणार का जे आपल्या पूर्व स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या माणसाशी दरवर्षी तिचं लग्न लावून द्यायचं? आहे सर्वांना मान्य ही गोष्ट? नाही ना, कोणीच कबूल करणार नाही ही गोष्ट. आपल्या समजा मुलीवर अत्याचार झाला आणि त्याच अत्याचार करणाऱ्या माणसाशी आपण तिचं लग्न लावून द्यायचं, आणि तेही एकदाच नाही. लग्नाची परंपरा आपल्याकडे फक्त आयुष्यात एकदा केल्या जातं, फार तर नवरा मेल्यावर पुनर्विवाह होतो, दरवर्षी होत नाही. पण शोकांतिका ही की आपण दरवर्षी त्याच वृंदेचं लग्न त्याच अत्याचार करणाऱ्या पुरुषाशी लावून देतो. मग आपण विचार करू, सुशिक्षित आहोत आपण? हा सुशिक्षितपणा आहे का? नाही ना. नवरात्रीमध्ये उपवास तापास करून स्वतःला निकृष्ट करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो वैज्ञानिक आहे का? गौतम बुद्धांनी आपल्याला वैज्ञानिक धर्म दिलेला आहे. या जगातले पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध होते. तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला भौतिकशास्त्राचा नियम दिला, जो आईन्स्टाईनने नंतर आपल्याला सांगितला एक्सपेरिमेंट करून. तो सगळ्यात आधी गौतम बुद्धांनी सांगितला होता. कोणता? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. एनर्जी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा जो नियम आहे तो तथागत बुद्धांनी जवळपास 2600 वर्षापूर्वी आपल्याला दिलेला आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन फॉलो करतो का? मला इथले बसलेल्या पुरुषांनाही प्रश्न आहे माझा, आपण खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन अप्लाय करतो का? आणि महिला तर बिलकुल करत नाही. आत्ता गावात एखादं होऊ द्या ना, ते काय म्हणते त्याला 7 दिवसाचा 9 दिवसाचं प्रवचन, कोणीतरी बाबा येतो आणि तो कीर्तन भजन करतो. आपल्या महिला चालल्या सकाळी उठून तिथे कीर्तन भजनाला दिवसभर तिथेच राहतात. 9 दिवस देवीच्या नावाने उपवास करतात आणि स्वतःला निकृष्ट बनवून घेतात, हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. त्यातल्या त्यात आत्ताच बिजेकर साहेबांनी सांगितलं, अनवाणी पायाने फिरतो आपण. चपलेचा शोध कशासाठी लावला? विज्ञानाने चपलेचा शोध याच्यासाठी लावला की पायांना जखमा होऊ नये, इजा होऊ नये. आणि मग आपण विज्ञानाला सोडून पुन्हा त्याच वैदिक परंपरा, ज्या ब्राह्मण भट शेंडीवाल्यांनी दिलेल्या परंपरा आहे, त्यांनाच फॉलो करत राहतो, त्यांनाच डोक्यावर घेऊन मिरवत राहतो. कशाला करायचं हे? आम्ही करत नाही तर आम्हाला काय होते? आमच्यावर कोणती देवी कोपते? मी तर कम्प्लिटली नास्तिक आहे, कधीच देवीला काही प्रणाम केला नाही, देवाला प्रणाम केला नाही. मला काय होत आहे? मला तर काहीच झालेलं नाही आहे. मग तुम्ही का बरं घाबरायचं? घाबरायचं का बरं? आपण याच्यासाठी घाबरतो की हे जे देव देवता आहे यांना जर आपण फॉलो केलं नाही तर हे आपल्याला श्राप देतील आणि काहीतरी कोप करतील, कोप करून आपला ते नाश करतील. पण हे नाशाची संकल्पना वैज्ञानिक नाही आहे. नाशाची संकल्पना जी आहे ही अवैज्ञानिक आणि कर्मकांड जोपासणारी परंपरा आहे. म्हणून मला सर्वांना आवर्जून सांगावंसं वाटते, माझी विनंती आहे की ॲटलिस्ट महिलांनी तरी हे सगळं कर्मकांड सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन अप्लाय करावा, स्वतःच्या लेकरांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा आणि परत या ज्या ब्राह्मण भट परंपरा आहे यांच्या खोलवर जाऊन एकदा विचार करावा. त्याच्यात खरंच आपला फायदा आहे का याही गोष्टीचा विचार व्हावा. आणि जर फायदा नसेल तर त्या परंपरा तोडून टाकाव्या. आणि परंपरा तोडल्यानंतर तुम्ही एकदा वैज्ञानिक दृष्टिकोन अप्लाय करून जगून बघा.
मला वाटते ते सगळ्यांच्या फायद्याचं आणि सगळ्यांच्या फ्युचरला घडवणाऱ्या गोष्टी असेल. मला बस एवढंच सांगायचं आहे. शेवटी मला एवढं एक आवर्जून इथे बोलायचं आहे. महिलांसाठी जी मनुस्मृती होती ती मनुस्मृती नष्ट करून बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्क दिले, बाबासाहेबांना एकदा प्रणाम करण्यासाठी मला इथे शेवटी जाता जाता सांगावंसं वाटते. कतरा थे कभी हमको समंदर बना दिया, कतरा थे कभी हमको समंदर बना दिया, जीने के सभी अधिकार दिलाकर मुकद्दर बना दिया. पैरों की धूल मानती थी ये ब्राह्मण सभ्यता हमें, पैरों की धूल मानती थी ये ब्राह्मण सभ्यता हमें, पर बाबा साहब जी ने हम सबको बराबर बना दिया, हम सब महिलाओं को पुरुषों के बराबर बना दिया. बस इथे रजा घेते. थँक्यू ऑल. पुस्तक विक्रीसाठी ठेवलेलं आहे. गुरुकुल की नालंदा, रमेश बिजेकर सरांचा आहे. 20 रुपये किंमत आहे. शिक्षणातील प्रभुत्वशाली विचारसरणी आणि संस्कृतीचे राजकारण, हे सुद्धा बिजेकर सरांचं पुस्तक आहे. हां, आणि राष्ट्रीय धोरण 2020 अशा प्रकारचे पुस्तक स्टॉल तिथे लागलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावं. यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री प्रभाकररावजी गिळाम साहेब, शाळा बजाव समिती चंद्रपूर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आता ज्ञानाची भूक संपलेली आहे आणि पोटाची भूक सर्वांना लागलेली आहे, त्यामुळं अध्यक्ष काही जास्त बोलणार नाही. आणि म्हणून मी सर्वप्रथम गौरकर परिवाराला धन्यवाद देतो. त्यांनी दोन्ही भूक भागवण्याचा प्रयत्न केला, ज्ञानाचं आणि पोटाच्या जेवणाचा. तर या कार्यक्रमाच्या दुर्गाताईचा जो कार्यक्रम प्रवास आहे, माझा संबंध त्यांच्या कुटुंबाशी 1990पासून आलेला आहे, ते सांगायचं होतं. आणि म्हणून ज्यांनी बोलणार नाही, रामदास भाऊ, त्यांनी परवानगी घेऊन मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्या परिवाराचं मी अभिनंदन करतो. आजच्या त्या प्रबोधन सभेला आलेले आमचे मार्गदर्शक नरेन गेडाम साहेब, त्यांनी चांगलं उद्घाटनपर प्रबोधन केलं. त्याच पद्धतीने नागपूरवरून ज्यांनी 6 वाजता निघाले, आता त्यांच्याही पोटाला भूक लागली आहे, त्यांनी तुम्हाला पूर्ण भूक भागल असं अपुरं जरी असलं कमी वेळेमध्ये तरी पूर्णपणे नालंदा की गुरुकुल की नालंदा हे निवडण्यासाठी तुम्हाला संधी देऊन शाळा वाचवण्याची कडकडीत विनंती केली. ते तुम्हाला पूर्ण ऐकता आलं नाही कमी वेळामध्ये, म्हणून मी असं विनंती करतो की गुरुकुल की नालंदा एक पुस्तक 20 रुपयाचं आहे. आणि या शिक्षणासंदर्भामध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ते 2 पुस्तकं, एक पुस्तक 60चं आणि एक 50चं, पण त्यांनी 2 पुस्तकं 100 रुपयात देतात. ते तुम्ही आपल्या घरी जाताना घ्यावं. जेवण ज्या पद्धतीने होते ते भूक तुमची कायमची मिटल अशी विनंती करतो. आजच्या सभेला उशिरा आलेले आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमरावजी बेजे साहेब, ज्यांनी या चळवळीमध्ये माझ्यासोबत आणि गौरकर आणि आमच्या टीमसोबत काम केलं. देवराव भाऊ, आम्ही सर्वांसोबत, ते आमचे जवळचे आणि माजी उपसभापती संभाजी कोवे साहेब, ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका त्यांच्या नावानं आम्ही टाकली, ते कोवे साहेब. आणि त्यांच्यासोबत येणारे आमचे मार्गदर्शक भास्कर मुन साहेब आणि आमचे मार्गदर्शक कामटकर साहेब, हे सर्व मंडळी जे आली, आपणाला विचार दिले आणि आपण सर्वांनी सहकार्य केलात. आणि त्यांच्या नातलगांनी परिवारांनी वेळात वेळ काढून दुर्गाताईच्या सारखा आपण कार्यक्रम आपल्या घरी छोटे मोठे कार्यक्रम घ्यावं, असा संदेश घेऊन जावं अशी कडकडीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. संत महापुरुषांना अभिवादन करून आज निसर्गवासी दुर्गाताई हरिदासजी गोरकर यांचं पहिला स्मृती दिवस या ठिकाणी गोरकर परिवारातर्फे एक समाज प्रबोधनात्मक या ठिकाणी हा स्मृती दिवस प्रबोधनातून साजरा केला. याबद्दल
मी गौरकर परिवाराचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवश्री नरेन गेडाम सर, सोशल एज्युकेशन मुवमेंट चंद्रपूर, तसेच शिवश्री रामदासजी गौरकर साहेब, तसेच शिवश्री हरिदासजी गौरकर साहेब, शिवश्री देवरावजी ठावरी साहेब, तसेच या कार्यक्रमाचे प्रबोधनकार माननीय सोजलताई ताकसांडे मॅडम, तसेच या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय रमेश भिजेकर साहेब, तसेच पंचायत समितीचे सभापती माननीय कोवे साहेब, आमचे काकाजी माननीय प्रभाकररावजी गेडाम साहेब, तसेच पेचे साहेब, सर्व उपस्थित मान्यवर व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व पाहुणे मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बाहेरगावून आलेले आपले नातेवाईक मंडळी, या सर्वांचं मी आभार मानतो व या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.